मिर्झा राजाने शिवाजी महाराजांच्या नावाने पत्र लिहिलं औरंगजेबाला, ज्याच्याशी शिवाजी महाराजांचा काही संबंध नव्हता. पण मी तुझा दास आहे, तुझ्याकडे येऊ इच्छितो, भेटू इच्छितो असे स्वतःच्या परीने त्याने लिहिलेले पत्र औरंगजेबाला मिळालं. आणि औरंगजेबा अतिशय खुश होऊन त्याने त्या पत्राप्रमाणे शिवाजी महाराजांना परवानगी दिली. त्याप्रमाणे पुढचा विषय आपण बादशाहाने महाराजांना कृपा केली, फरमानो पोशाखही पाठविला आणि आपण पाठविलेल्या सर्व विनंत्याही त्याने मंजूर केल्या. हे पाहून मिर्झा राजे फारच समाधान पावले. विशेष म्हणजे शिवाजीराजांनी आपण सुचवलेल्या सर्व अटी व सूचना व उपदेश अतिशय तत्परतेने मानले व पाळले. हे पाहून तर तो निहायच खुश झाले. त्यांना असे वाटत होते की जर शिवाजीराजे अशाच रीतीने सतत वागले तर बादशाही वातावरणात ते नक्की रमतील आणि रमले की मूर्तील. बादशाहकडून त्यांच्या अपार कर्तबगारीचा नक्की फार मोठा गौरव होईल. दक्कनची सुभेदारी त्यांना मिळेल. विजापूर गोळकोंड्याच्या बादशाह जिंकून घेण्याची कामगिरी त्यांच्यावर सोपवली जाईल. म्हणजे सारी दख्खन मोगलशाहीत सामील होईल. शिवाजीराजांच्या वाट्यालाही जहागिरीच्या रूपाने त्यांच्या स्वराज्यापेक्षा कितीतरी मोठा प्रदेश येईल. आणि हे एवढे कार्य साधले गेले तर बादशाही आपल्या बेहद्द खुश होईल आणि शिवाजीराजेही खुश होतील. किती उत्तम कल्पना आहे. शिवाजीराजांनी फक्त आपले मन बादशाहांना अर्पण करण्याचा अवकाश आहे. बादशाहांनी प्रेमाने त्यांना दिलासा देण्याचा अवकाश आहे. पण हे घडण्यासाठी शिवाजीराजांची व बादशाहांची भेट होणे आवश्यक आहे. शिवाजीराजांनी त्यासाठी दिल्लीला जाणे जरूर आहे. पण हे घडावे कसे, यासाठी दोघांची तयारी पाहिजे. बादशाह चटकन तयार होतील, पण शिवाजीराजे ते तयार होतील का? बस आपण त्यांना पटवून देऊ, आग्रह करू, भागच पाडू. त्यांना दिल्लीला पाठवूच. ही सर्वांची कल्याण साधणारी गोष्ट घडलीच पाहिजे. आता ध्यास याच राजकारणाचा ठरले. मिर्झा राजाने औरंगजेबाला पत्रे पाठवून आणि शिवाजीराजांचा आग्रह करून मोगलशाहीच्या दरबाराच्या 2 पुरुषांची भेट गौरवशाली स्वामी सेवकांच्या नात्याने लवकरात लवकर घडवून आणण्याचा निर्धार मनाशी ठरविला. विधिलिखित काय वाटेल ते असो, पण एक गोष्ट अगदी निर्विवाद सत्य होती की मिर्झा राजांच्या अंतःकरणात ही भेट ठरविण्यामागे त्यांच्या स्वतःच्या विचारसरणीनुसार सद्भावच बसत होता. त्यात व्यावहारिक मुत्सद्देगिरी होते आणि शिवाजीराजांचे कल्याण साधण्याची धडपड होती. मिर्झा राजांच्या अंतःकरणात किंचितही नीच हेतू नव्हता. खरोखर मिर्झा राजा जयसिंहाचे व्यक्तित्व अनेकविध रंगीबेरंगी धाग्याने विणले गेलेले होते. बादशाहचे फरमान महाराजांनी स्वीकारल्यानंतर मिर्झा राजांनी त्यांना राजगडात जाण्यास परवानगी दिली. कारण लवकर विजापूरकरांच्या विरुद्ध जी मोहीम मिर्झा राजे काढणार होते त्या मोहिमेत सामील होण्यासाठी पुन्हा महाराजांनी यायचेच होते. यासाठी फौजेची तयारी करण्यासाठी महाराज जात होते. मिर्झा राजांनी यावेळी एक गोष्ट जाणवली. कोणती? महाराजांच्या कमरेला शस्त्र नव्हते. याही वेळी महाराज निशस्त्रच भेटीस आले होते. मिर्झा राजांना जरा शरमल्यासारखे झाले. कारण शिवाजीराजांनी निशस्त्रच भेटीसाठी यावे अशी पहिल्या भेटीच्या वेळी त्यांनी अट घातली होती. महाराजांनी ती अट याही वेळी स्वतःहून पाळली. तेव्हा मिर्झा राजांनी त्यांना निरोपाचे विडे देताना त्यांच्या कमरेला रत्नजडीत मुठीची तलवार बांधली व तशाच जडावाच्या मुठीचा खंजीर त्यांना भेट दिला. मिर्झा राजांनी महाराजांना आपल्या मनातील महाराजांच्या कल्याणाचा मनसुबा सांगितला. दिल्लीची वारी आणि औरंगजेबाचे दर्शन. दिल्लीचा दरबार म्हणजे पृथ्वीचा मध्य. मिर्झा राजांनी एक भयंकर कल्पना महाराजांपुढे सरकवली. दिल्लीला चला आणि औरंगजेबाला भेटा. अशक्य आहे ते. कशाकरता दिल्लीला जायचे? औरंगजेबाला मुजरा करायला? त्यांच्यापुढे मान वाकवायला? काय जरूर? आईसाहेबांच्या शिवाची मान दुष्ट दानवी सुलतानापुढे झुकण्यासाठी आहे का? ती झुकते जमिनीपर्यंत धावते संत सज्जनांपुढे, आईपुढे, वडीलधाऱ्या स्वकीयांपुढे, तुळशीवृंदानापुढे, आपल्या भूमीवरच्या जल तरु काष्ट पाषाणांपुढे, सह्याद्रीपुढे, स्त्रियांपुढे, बालकांपुढे, गायी वासरांपुढे, स्मशानातल्या भस्म राशीपुढे सुद्धा. पण बादशाहपुढे अशक्य, अतर्क्य. शिवबालाच्या आईने असले काही शिकवलेच नाही. दादाजी कोंडदेवानी असला मंत्र कधी दिला? मिर्झा राजांची कल्पक सूचना महाराजांना पटेना. महाराज काहीच न बोलता मिर्झा राजांचा निरोप घेऊन राजगडास परतले. त्यांच्या डोक्यात तो विचार धीर धरेना. मिर्झा राजांनी विजापुरावर स्वारी करण्याची तयारी पूर्ण केली. औरंगजेबाची अशी जबर महत्वाकांक्षा होती की सबंध दक्कन मोंगली साम्राज्यात दाखल करायचे, एक क्षत्रिय अंमल स्थापायचा. त्यानुसार ही नवी मोहीम मिर्झा राजांनी शिरावर घेतली होती. विजापूरकरांवर ते फारच भयंकर संकट चालून येणार होते. मिर्झा राजा, दिलेर खान आणि शिवाजी राजा
हे तिघेही आपल्यावर चालून येणार आहेत याची जाणीव असूनही विजापूरचा बादशाह अली आदिलशाह आणि त्यांचे सरदार मुळीच घाबरले नव्हते. तोड देण्याची तयारी त्यांनी सुरू केली. या मोहिमेला मिर्झा राजांना मदत करण्यासाठी महाराज 9,000 मराठी फौज घेऊन निघाले. राजगड सोडला. नेताजीशी त्यांनी बरोबर घेतले. दुसऱ्या दिवशी पुरंदरच्या पायथ्यापासून मिर्झा राजे कूच करणार होते. महाराज दाखल झाले. मिर्झा राजांना मोठा आनंद झाला. महाराजांना बादशाहची कामगिरी करण्याची पहिलीच संधी या मोहिमेत मिळणार होती. दुसऱ्या दिवशी मोगल बादशाहची प्रचंड सेना विजापूरच्या दिशेने कूच करून निघाली. मिर्झा राजांच्या हुकमतीखाली दोन बाजूस दोन शिवाजी चालले होते. दोन शिवाजी म्हणजे कोण? एक खुद्द शिवाजी महाराज आणि दुसरा नेताजी पालकर. मिर्झा राजे, औरंगजेब आणि सर्वच लोक नेताजी पालकर दुसरा शिवाजी समजत असत. नेताजी पालकराबद्दल एवढा मोठा दरारा निर्माण झालेला होता. कितीतरी आश्वासने आमिषही मिर्झा राजे महाराजांना दाखवित होते. असे वाटते की मिर्झा राजांनी महाराजांना असे आश्वासन दिले की तुम्हाला बादशाह संबंध मोगली दख्खनची सुभेदारी बहाल करतील. पण महाराज खरोखरच मिर्झा राजांच्या आग्रहाचा आता हळूहळू सहानुभूतीने विचार करू लागले. मिर्झा राजांना महाराजांचा स्वाभिमानी सिंह स्वभाव थोडासा तरी उमगला होताच. बादशाहांबद्दल शिवाजीराजांच्या मनात चीड आहे, अविश्वासी आहे, हेही त्यांनी ओळखलं. पण आपल्या मनात असलेला हेतू आग्रहाने व सातत्याने शिवाजीराजांना पटवून दिला तर दिल्ली दरबारात जाण्यास हा महापराक्रमी मराठा वीर जरूर तयार होईल. व आजपर्यंत उगीच वेळा कल्पनांच्या मागे धडपडण्यात त्याची जी शक्ती आणि आयुष्य व्यर्थ चालले आहे त्याचे खरे चीज होईल. घोड्यासारखे स्वराज्य करीत हा मृगजाळामागे धावतो आहे. त्याच्या सर्व तेजाचे खरे चीज बादशाहच्या सेवेतच राहूनच होईल. खरोखरच मिर्झा राजांना महाराजांबद्दल ही कळकळ हळहळ वाटत होती. खरोखरच मिर्झा राजांनी महाराजांचा आत्मा ओळखलाच नव्हता. मनातून महाराजांनी वाटत होते की काय हा महान कर्तबगार मिर्झा राजाचे आयुष्य मोगलांच्या गुलामगिरीत वाया जात आहे, आजवर गेले आहे. आणि मिर्झा राजांना महाराजांबद्दल तसे वाटत होते. त्याने आता महाराजांच्या आणि औरंगजेबाचे परमहित साधण्याचा मनोमन चंग बांधला. जर आपण या राजकारणात यशस्वी झालो तर शिवाजीराज आणि औरंगजेब या दोघांच्याही हृदयात आपला सर्वश्रेष्ठ स्थान मिळेल आणि आपल्या 50 वर्षांच्या यशावर हा कळशच चढेल अशी मिर्झा राजांना खात्री वाटत होती. औरंगजेबाच्या दरबारात जाण्याची कल्पनाही मनात न आणणाऱ्या महाराजांच्या मनातही आता या गोष्टीवर विचार मंथन सुरू झालं. महाराजांना असे वाटू लागले की खरोखर जर औरंगजेबाकडून दक्षिणेच्या दोन्ही पातशा बुडवण्यासाठी सर्व साहित्य साधनाच्या प्रचंड पुरवठ्यानिशी पैशानिशी आपली योजना केली गेली तर उत्तमच होईल. दक्षिणातले आपले दोन शत्रू औरंगजेबाच्या खर्चाने नाहीसे करता येतील. संबंध दख्खन सुभ्याची जर आपणास सुभेदारी मिळाली तर अधिकच उत्तम. औरंगजेबाचा मांडलिक मनसबदार म्हणून प्रथम ताबा घेऊन स्थिरस्थावर करू, बळकट बनू आणि मग एक दिवशी औरंगजेबाला उडवून लावून आपण प्रचंड स्वराज्याचे धनी म्हणूनच उरलेल्या मुंगलाशी झुंज मांडू. उघड वड लढा देऊन स्वराज्य संवर्धन फार होऊ शकत नाही. फारच मंद गतीने स्वराज्याची प्रगती होते आणि त्यावर पुन्हा शत्रूच्या भयंकर स्वाऱ्या होऊ लागल्या की तीही प्रगती खुंटते. पुरंदरच्या तहासारखा आघात झाला की ही प्रगती साफ छाटली जाते. आता एक वेळ नवा प्रयोग करून पाहूया. मिर्झा राजांच्या म्हणण्याप्रमाणे खरोखरच जर औरंगजेब आपल्यावर कृपा करणार असेल तर त्या कृपेचा आपण आपल्या अंतिम ध्येयाच्या दृष्टीने पाहू आणि उपयोग करून घेऊ. महाराजांच्या धाडसी विचारसरणीचा हा असा आशय होता. महाराजांच्या मनात आणखी एक गोष्ट साधायची होती. ती म्हणजे जंजिराच्या सिद्धीच्या ताब्यात असलेला जंजिराचा किल्ला मिळवून सिद्धीचे मूळ आणि बळ पार नाहीसे करायचे. आजपर्यंत महाराजांनी फारच मोठा प्रयत्न यासाठी केला पण यश आले नाही. औरंगजेबाच्या भेटीतून ही गोष्ट साध्य होणे शक्य आहे असे त्यांना वाटत होते. कारण सिद्धी आता औरंगजेबाचा चाकर बनला होता. पण औरंगजेब भयंकर दगाबाज, कपटी व क्रूर आहे. त्याचा विश्वास धरावा तरी कसा? परंतु स्वतः मिर्झा राजे आपल्या सुरक्षिततेची हमी घेत आहेत ना. त्यांचा पुत्र रामसिंह दिल्लीत आहे. रामसिंह आणि स्वतः मिर्झा राजे आपल्या प्राणरक्षणास जामीन राहत आहेत. हा राजपुताचा शब्द आहे, दगा होणार नाही. आणि प्रत्यक्ष जाऊन पाहूच या की एकदा मोगल दरबाराने औरंगजेब हे काय प्रकरण आहे. आज 100-125 वर्षे झाली हे कुठले कोण उपरे मोगली आपल्या मुलखात येऊन एवढ्या जरबेने हिंदुस्थानात राज्य करीत आहेत. पाहू तरी एकदा त्यांचे अंतरंग. राजपूत यांच्यापुढे एवढे लीन दीन बनतात त्याचे कारण तरी काय? एकदा प्रत्यक्षच नाडी पाहून येऊ. जमले तर राजकारण, नाहीतर शिक्षण. सुखप येऊ एवढेच वचन तर आहेच.
मोगलशाहीचा अभ्यास घडेल तो तरी खास वाया जाणार नाही, स्वराज्याच्या उद्योगात उपयोगीच पडेल. महाराजांची भूमिका या अशा आशयाची होती. मिर्झा राजांची फौज विजापूरकडे निघाली होती. नीरा नदी ओलांडली आणि विजापूरकरांची हद्द सुरू झाली. अगदी तोंडावर पहिला मुलूक लागला फलटणचा. फलटणला विजापूरकरांचे सरदार नाईक निंबाळकर हे होते. महादजी नाईक निंबाळकर हे प्रत्यक्ष महाराजांचे जावई होते. पण आता येथे कसले नाते होते? मिर्झा राजांनी महाराजांना आघाडी सांगितली. महाराजांनी नेताजीला हुकूम दिला. नेताजी पालकरांच्या फौजा निघाल्या. नेताजीने पहिल्या धडकेतच पलटण जिंकले. लगेच नेताजीने नाथोगडावरती चाल केली, तोही किल्ला जिंकला. तशीच पुढे चाल करीत नेताजी गेला आणि 8 दिवसात त्याने विजापूरकरांचे खटाव या ठाणे जिंकले. यानंतर अगदी लगेच मंगळवेढ्याचा किल्लाही नेताजीने जिंकला. हे विजय नेत्रदीपक होते. एवढे जिंकायला मोगली सरदारांनी निदान महिना लागला असता. मिर्झा राजांनी या विजयाच्या बातम्या औरंगजेबाला भरावर पाठविल्या. या बातम्या अत्यंत भरधाव गतीने दिल्लीत जात होत्या. मिर्झा राजांनी महाराजांच्या मदतीचे व निष्ठेचे कौतुक बादशाला लिहिले आणि कळवले की आपण शिवाजीराजांना शाबासकी, गौरवाचा पोशाख व मानाचे वस्त्र पाठवा, म्हणजे शिवाजीराजे बादशांच्या सेवेत अधिकच मन घालतील, त्यांना प्रोत्साहन मिळेल. लगेच औरंगजेबाने या नेपथ्य सूचनेनुसार एक कृपापत्र, पानाचा पोशाख व जडावाची कट्यार महाराजांसाठी पाठवून दिली. त्याने पाठवलेल्या पत्राचा हिंदवी तर्जुमाही असा होता: तुम्ही फौजेसह शाही लष्करात आहात आणि नाथवडा व पलटण हे किल्ले विजापूरकरांकडे होते, ते घेतले. म्हणून राजे जयसिंग यांनी लिहिल्याप्रमाणे तुमच्या शाबासकीस कारण झाले. सबब तुम्हाकरिता उत्तम पोशाख व जडावाची कट्यार पाठविली आहे. या लाभाचा संतोष मानून इतर या स्वारीत जितकी कोशिश कराल तितके पहिल्यापेक्षा अधिक कृपेस कारण होईल. औरंगजेबाची ही पत्रे, ही कृपा आणि मिर्झा राजांची ही असली मध्यस्थी पाहून महाराजांस काय वाटले कोणास ठाऊक. बहुधा दया वाटत असेल, की वेळत असेल. विजापूरकरांच्या प्रत्यक्ष फौजेशी अजून मोंगली फौजेची गाठ पडलीच नव्हती. विजापुरात प्रचंड तयारी चालू होती. सर्व लहान मोठे सरदार विजापुरात फौजेसह जमा झाले होते. सरदारांची ही यादी फारच लांबलचक आहे. बादशाह आदिलशाह स्वतः लक्ष घालीत होता. तोफखाना व दारुगोळा अपार जमविला होता. विजापूर शहराच्या तटावर फौजा, तोफा सज्ज झाल्या होत्या. त्यात मुल्क मैदान, लांडा कसबा, दुराठी, गंजखाना, नवगडी, कडक बिजली वगैरे तोफा तर फारच प्रचंड होत्या. तोफांची दाटी झाली होती. एका दिवशी स्वतः आदिलशाह बादशाह अलीगुर्दा आला. आपल्या तुफानी फौजेची त्याने पाहणी केली. आपल्या सरदारास प्रोत्साहन दिले. सरजाखान नावाच्या नामवंत सरदारास सरसेनापतीपद दिले व सर्वांना उद्देशून अत्यंत जोरदार भाषेत त्याने आपले भाषण केले. बादशाहच्या भाषणाचा विलक्षण परिणाम त्याच्या लोकांवर झाला. मिर्झा राजाशी, शिवाजीशी आणि दिलेर खानाशी प्राणपणे लढून त्यांचा पराभव उडवू अशी ईर्ष्या त्यांच्या मनात त्याने निर्माण केली. फौजांच्या हालचाली सरजाखानाने आरंभ केला. स्वतः तो मोठी फौज घेऊन बडे सरदार घेऊन निघाला. मिर्झा राजांचे लष्कर विजापूरपासून सुमारे 7 कोसावर थोडकले. लवकरच मोगली आणि विजापुरी फौजांची गाठ पडली. प्रत्यक्ष गणगोळ संग्रामास आरंभ झाला. महाराज दिलेर खान, नेताजी वगैरे झुंजत होते. समोरी सिद्धी मराठे, दख्खनचे सरदार, त्यातच महाराजांचे धाकटे भाऊ एकोजीराजे उर्फ व्यंकोजीराजे भोसले हेही होते. काय योगायोग होता! खानाने हल्ल्याचा इशारा दिला. सर्व फौज विजापुरी फौजेवर तुटून पडली होती. भयंकर लढाई जमली. हत्ती, तोफा, उंट, घोडदळे आणि पायदळे यांची भयंकर गर्दी उडाली. धुरळ उडाला आणि आक्रोश एकमेकावर ताण करीत उसळत होते. या तुफानात महाराजी हत्तीवरून तिरंदाजी करीत लढत होते. आजची ही लढाई म्हणजे दिलेरच्या पठाणी पराक्रमाचा निदान सेनापतीपदाचा विलक्षण अरेरावी एल्गार होता. विजापूरकरांचे सर्व सरदार एक दिलाने व कमालीच्या वीरश्रेणी लढत होते. त्यांचे युद्ध साहित्य मुंगलांइतके भारी व भरपूर नव्हते, परंतु त्यांचा निर्धारच इतका भयंकर व चिकट होता की बिनतोडच. आदिलशाहीच्या रक्षणाकरता ते जीव तोडून लढत होते. शौर्य काही कमी नव्हते एकेकाचे. मोगलांच्या फौजेत महाराज आघाडीवर होते. त्यांच्या फौजेत हत्ती बरेच होते. विजापूरच्या शरजाखान याने महाराजांच्या फौजेवर भयंकर हल्ला चढविला. तुंबळ युद्ध मारले. शरजाखानाचा हल्ला खरोखर इतका जबर होता की तो महाराजांच्या मराठी फौजेला झेपलाच नाही. थोड्याच वेळात त्यांची फळी फुटली. ही फुटलेली फळी सावरण्यासाठी दिलेर खानाने लगेच दुसरी फौज ते शत्रूच्या तोंडावर घालायला हवी होती. ती दिलेर खान घालू शकला नाही. तो स्वतः फक्त लढत राहील. अखेर मुघलांची सर्वच फौज गोंधळली आणि एकच पळापळ उडाला. हा गोंधळ दिलेर खानाच्या डोळ्यादेखत उडाला. मुघलांचा पराभव झाला. मोगली फौज सरदार छावणीत परतले. महाराज आपल्या डेऱ्यात गेले. दिलेर खानाच्या अंगाची लाही उडाली. कसा झाला हा पराभव!
कोणी केली ही मुघलशाहीची बेइज्जत, कोणी दगा दिला, फितूर दगलबाज कोण? दुसरे कोण? शिवाजी भोसला. त्यानेच जाणून बुजून दगा दिला, तोच सामील आहे आदिलशाह. आधीपासूनच धुमसत असलेला दिलेर भयंकर भडकला. त्याने मिर्झा राजांकडे जाऊन आपला आरोप बोलून दाखविला. त्याने मिर्झा राजाने असं स्पष्ट सांगितलं की तुम्ही शिवाजीला या फितुरीबद्दल ठार मारा, कत्तल करा त्याची. मिर्झा राजांना पराभव होण्यास आधीच दुःख झाले होते. त्यातच दिलेरने आणखी एक नवीन भयंकर काळजी निर्माण केली. महाराजांबद्दल दिलेरचे मन कधीच साफ नव्हते. त्याचा एकंदर पठाणी माथेफिरूपणा मिर्झा राजांना माहीत होताच. लढाईत नशिबाचा फासा उलटा पडला तर लगेच एखाद्याला फितूर ठरवायचे. मिर्झा राजांना खानाचे बोलणे वागणे आणि शिवाजीला ठार करा असला अविचारी आग्रह धरणे आवडले नाही. पण ते खानालाही दरडावून सांगू शकेना, कारण काही झाले तरी तो बादशाचा प्यारा. मिर्झा राजांना मोठे अवघड दुखणे निर्माण झाले. त्यांना काळजी पडली महाराजांच्या प्राणाची. त्यांनी खानाला एवढेच बजावले की शिवाजीराजांच्या जीवाला धक्का पोचता कामा नये आणि त्यांना विश्वासाचा शब्द आणि बेल तुळशी दिल्या. दिलेरचा निरुपाय झाला. तो फार जळफळला, घुमसत राहिला. यानंतर मिर्झा राजांनी विजापुरी फौजावर हल्ले चढविले, पण त्यात खुद्द त्यांचेही पराभव झाले. एके दिवशी तर त्यांच्या खाशा हत्तीपर्यंत विजापुरी फौज येऊन भिडली. त्यांच्या असंख्य राजपूत ठार झाले. मिर्झा राजांना माघार घ्यावी लागली. मेलेल्या राजपुतांची प्रेते त्यांनी खंदकात एकत्र घालून जाळली. त्यांना फार वाईट वाटले. दिलेर खानाचे मस्तक अजून थंडावले नव्हते. तो मिर्झा राजांना म्हणू लागला की तुम्ही जर शिवाजीला ठार करणारच नसाल तर मी शिवाजीचा खून पाडतो. तुम्ही सर्व काही माझ्यावर सोपवा. तुमच्यावर यत्किंचितही दोष येऊ न देता मी सर्व जबाबदारी पत्करतो. त्याच्यात हे भयंकर बोलणे ऐकून मिर्झा राजे जास्तच चिंता करत. आपल्या मनाचा तोल आणि आपला भारदस्त दरारा ढळून देता दिलेर खानालाही सांभाळून आवडण्याचे भयंकर कठीण काम त्यांच्या शिरावर आले. शिवाय असले काही शिवाजीराजांना समजता कामा नये ही काळजी घेणे त्यांना अत्यंत जरूर होतेच. कारण आपल्या कुणाची राजकारणे मुघली छावणी चालू आहे हे जर शिवाजीला समजलेच तर त्याचा विश्वास मिळवलेले हेच पुढे साधावेळची राजकारणे आणि ही विजापूरची मोहीम साफ फसून उद्ध्वस्त होऊन जाईल. शिवाजी चिडेल, तो पुन्हा बंड करेल, सगळाच परिणाम भयंकर होईल. पण या अर्धान पठाणाला सांगावे कसे? पण त्याच्या पैलवानी डोक्यात शिरावे तरी कसे? मिर्झा राजांनी दिलेर खानाला या विचारापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला व असे काहीही घडता कामा नये असे त्यांनी बजावले. शिवाजीराजांच्या जीवाला या धोक्यापासून जपावे तरी कसे ही मिर्झा राजांना समजेना. औरंगजेबाच्या भेटीस पाठवून फार मोठे उद्दिष्ट साधायचे होते. शिवाजीसारखा भयंकर बाग आपण इतक्या कौशल्याने इतक्या हुकमात आणला. आता अखेरच्या यश गाठायच्या आधीच आपली फजिती उडणार की काय? जर आपले वृद्धापकाळाचे अवघड मनसुबे आपण तडीस नेले तर आपणासारखा यशस्वी दुसरा कोणीच नव्हे. पण काय होणार कोण जाणे? जर हे फसले तर मात्र आपल्या स्वतःच्या जीविताची नौका वादळात सापडून खडकावर आपटून रसातळाला जाण्यास वेळ लागणार नाही. त्याची स्पष्ट धास्ती मिर्झा राजांना जाणवत होती. कोणतीही मात्रा विजापूरकरांपुढे चालेना. हळूहळू माघारच घेण्याचा प्रसंग येऊ लागला. मिर्झा राजे पारंड्याच्या रोखाने मागे हटू लागले. दिलेर खानालाही पिछाड सहन होईना. त्याने तर प्रतिज्ञाच केली की विजापूर शहर काबीज करून तेथील पाणी प्यायला खेरीज तिथून हलायचेच नाही. एवढ्यात मिर्झा राजांचे व दिलेर खानाचे कडाडून भांडण झाले. कोणत्या मुद्द्यावर झाले इतिहासाला माहीत नाही, पण बहुधा पराभव, माघार आणि शिवाजी या मुद्द्यांवरूनचा स्फोट झाला असावा. या गोष्टीचा महाराजांना सुगावा लागला किंवा नाही त्यांच्या स्थानात त्यांनाच माहीत. पण आपण आता यातून जरा वेगळाच मार्ग काढावा असा विचार महाराजांच्या डोक्यात होता. पन्हाळगड आपण यावेळी जिंकून घ्यावा ही संधी फार उत्तम आहे असे महाराजांनी ठरवले. हा बेत ठरविण्यात महाराजांची सर्वच प्रकारची चतुराई स्पष्ट दिसून येते. पूर्वी 5 वर्षापूर्वी महाराज पन्हाळ्यावरून सिद्धीजवळच्या वेढ्यातून निष्ठून विशाळगडला गेले आणि नंतर 2 महिन्यांनी महाराजांनी विजापूरकरांशी तह केला व पन्हाळगड विजापूरकरांना देऊन टाकला. हा किल्ला आता जिंकून घेण्यास उत्तम संधी आहे असे महाराजांनी हेरले. त्यामुळे मोगली छावणीत अन्न पाडण्याकरता होत असलेले हाल वाचतील. विजापूरकरांविरुद्धच आपण एक नवी आघाडी उघडल्याचे पुण्य लागेल आणि आपला मौल्यवान पन्हाळा परत आपणास मिळेल असा विचार करून महाराज पन्हाळ्यावर चाल करून जाण्यासाठी परवानगी मागण्यासाठी मिर्झा राजास भेटावयास गेले. त्यांनी आपली ही डोकेबाज योजना मिर्झा राजाला सांगितली. अर्थात महाराजांनी मिर्झा राजांना फक्त बादशाही परमार्थ सांगितला. महाराजांच्या भाषणाचा हिंदवी तर्जुमा असा होता: आपण जर मला हुकूम दिला तर मी बादशाहच्या करता पन्हाळगड किल्ला काबीज करतो. त्या गडाची मला अंतर्बाह्य माहिती आहे. यावेळी गडावरची शिबंदी अगदी बेसावत असेल. या एका कामगिरीशिवाय मी तिकडील आदिलशाही मुलकात
अशी धामधूम उडवून देतो की विजापूरकरांना आपल्या मुलखाच्या रक्षणासाठी विजापूरहून फार मोठी फौज पाठवावीच लागली. आणि त्यामुळे मिर्झा राजांवर दिलेरखानावर पडत असलेल्या विजापूर फौजेचा प्रखर मारा आपोआप कमी होईल. आहे की नाही कल्पना? महाराजांच्या विनंतीला मिर्झा राजाने अगदी ताबडतोब होकार. कारण दिलेरखानाच्या दगाबाजीतून शिवाजीराजे या बादशाही कामाच्याच निमित्ताने दूर जात असतील तर फारच उत्तम, अतिउत्तम. मिर्झा राजांना मनापासून समाधान वाटले, हायसही वाटले. शिवाजीराजांच्या प्राणरक्षणाच्या काळजीतून मिर्झा राजे सुटले. महाराजांनी दिलेरखानाच्या आंतरिक कपटाची जाणीव झाली असावी. महाराजांनी या पन्हाळ्याचा डाव मध्येच उकरून काढला. तो सर्व बाजूने इतका अचूक होता की महाराज विजापूरची आघाडी सोडून का गेले याबद्दल कुशंका कुणालाच येऊ नये. पण आली. कारवारच्या इंग्रज व्यापाऱ्यांनी सुरतेच्या इंग्रजांना लिहिलेल्या एका पत्रात असे स्पष्ट म्हटले की दिलेर खान आपल्याला ठार मारेल या भीतीने शिवाजी पन्हाळ्याकडे पळून गेला. महाराजांनी मिर्झा राजांनी निरोप घेतला आणि तडक पन्हाळ्याकडे दौडले. यावेळी नेताजी पालकर महाराजांबरोबर निघालेला नव्हता. महत्वाची सूचना. पण माझ्या मागोमाग तूही ये असा त्याला हुकूम देऊन महाराज निघाले. नेताजीला बोलवलं होतं. नेताजी येऊ शकला नाही, कारण काही माहिती नाही इतिहासाला. महाराज विजापुराजवळ निघाले आणि अवघ्या 5 दिवसात पहाटे 3 वाजता अकस्मात पन्हाळ्याच्या पायथ्याशी येऊन धडकले. पौष वद्य षष्टीची ती रात्र होती. आकाशात चंद्र होता. थंडी कुडकुडीत होती. सर्वत्र सामसूम होती. पन्हाळा शांत निद्रिस्त असल्याचे दिसत होते. विजापूरकरांचा भयंकर संग्राम खुद्द विजापुरापाशीच मोगल व शिवाजी यांच्याशी चालू असल्यामुळे पन्हाळ्याकडे कोणी शत्रू फिरकण्याचा संभवच नव्हता. गडावरचे गस्ती पहारे अगदी बेसावत असतील ही महाराजांची खात्री होती. महाराजांनी वेळ न गमावता गडावर चुपचाप चढाई सुरू केली आणि वरपर्यंत पोहोचले सुद्धा. संख्येने ते सुमारे 2 ते 2.5 हजार असावे. पहिल्या हल्ल्यातच पन्हाळा आपल्याकडे लोळण घेईल अशी महाराजांना खात्री होती. पण ती फसली. घात झाला. पन्हाळगडावरचे गस्ती पहारे अत्यंत सावध होते. अकस्मात शत्रूचे लोक गडावर चढलेले पाहून पहारेवाल्या अश्वाने अंगावर निखारे पडल्यासारख्या किंकाळ्या पडल्या. भयंकर आरडाओरड उडाली. सबंध गड क्षणात खडबडून उठला. नुकती पेटलेली आग जशी झोडपून विझवतात त्याप्रमाणे गडकऱ्यांनी मराठ्यांना एकदम लांडगे तोड घातली. कल्पनाच नव्हती. लढाई सुरू झाली. पण गडकऱ्यांचा जोर इतका भयंकर होता की त्यांनी पहिला तडाख्यात महाराजांच्या 1000 मराठे लढवले. मराठ्यांचा टिकाव लागेना. महाराजांना हा जबरदस्त धक्का बसला. करायला गेलो काय आणि झाले काय? आपला डाव पूर्ण फसला आहे. जर आपण इथे हट्टाला पेटलो तर आपला पूर्ण नाश होईल त्यांनी ओळखले. यातून आता उपाय एकच, ताबडतोब पळून जाणे. आणि खरोखरच महाराज आपल्या लोकांचा विशाळकडे पळत सुटले. 5 वर्षापूर्वी सिद्धी-जोरच्या वेड्यातून विशाळगडाकडे महाराज असेच पळाले होते. महाराजांचा पराभव झाला. सपशेल पराभव. महाराजांचा पहिला पराभव. महाराज विशाळगडावर पोहोचले. आज महाराजांचा पूर्ण पराभव झाला होता. या सबंध वर्षात केवळ पराभवच पदरी पडत होते. पराभव नाम संवत्सरच असे. महाराज पराभवी विवेकाने सहन करीत होते. धीरोदात्तपणे पराभव पचविणे हाही मोठा विजयच असतो. पुढच्या यशाची ती पायरी असते. विशाळगडावरून लगेच महाराजांनी विजापूरकरांच्या मुलखात धुमाकूळ घालायलाच फौजा पाठवल्या. त्यामुळे विजापूर दरबाराला आपले 2 मोठे सरदार व मोठी फौज मराठ्यांच्या तोंडावर गुंतवावीच लागली. सिद्दी मसूद, सिद्धी जोरचा जावई, आणि रुस्तमे जुमान रणदुल्ला खान या दोघांना 6000 फौजेसह तळ कोकणात गुंतावेच लागले. पण पन्हाळ्यावर शिवाजीराजांचा जंगी पराभव झाल्याच्या बातम्या ऐकून विजापूर दरबारच्या अंगावर मुठभर कोंबडीवर मास चढले. राजावर विजापूरकरांना मिळालेला पहिलाच विजय होता. पन्हाळ्यावर महाराजांनी मारा खाल्ल्याची बातमी मिर्झा राजांना समजली. पण दिलेर खान आणि मोगल सेना विजापूरकरांकडून मार खात असल्याच्या सारख्याच बातम्या येत होत्या. आता दिलेर खानाला का जय मिळू नये? तो आतापर्यंत अपयशाची खापरे शिवाजीच्या माथी फोडत होता. आता फितुरी करायला तो शिवाजी तर तिथे नव्हता. मग पराभव का? खानापाशी जबाब नव्हता. याच वेळी विशाळगडावर एक विलक्षण आश्चर्यकारक गोष्ट घडली. कोणती? महाराजांनी नेताजी पालखीलास सरसेनापती पदावरून काढून टाकले. महाराज नेताजीवर रागवले. पन्हाळ्यावरच्या हल्ल्याच्या वेळी नेताजी हजर झाला नाही म्हणून रागवले. नेताजी पालकर स्वराज्य सोडून सरळ निघाला तो विजापूरकरात जाऊ आणि विजापूरच्या बादशाहकडे नोकरीसाठी त्याने अर्ज केला. दुर्दैव महाराष्ट्रात असा अमोल मनुष्य आपल्याकडे सामील होत असता त्याला कोण नको म्हणे. बादशाहने त्याला 4 लाख वोन बक्षीस दिले आणि आपल्या सरदारात सामील करून घेतले. नेताजींनी विजापूरकरांच्या वतीने भराभर मिर्झा राजांच्या व दिलेर खानाच्या फौजेवर तुपाने हल्ले चढवण्यास सुरुवात केली. हा सारा प्रकार विलक्षण होता. रामाला सोडून लक्ष्मण रावणाला सामील होण्यासारखी ही गोष्ट होती.
मिर्झा राजे तर चकितच झाले. काल परवापर्यंत आपल्या बाजूने शिवाजीराजांच्या फौजेत झुंजणारा दुसरा शिवाजी, प्रतिशिवाजी, शिवाजीचा उजवा हात एकदम आदिलशाहकडे गेला तरी कसा? खरोखरच शिवाजीचे व नेताजीचे भांडण झाले की उगीच काहीतरी खोटे भांडण रंगवून या दोघांनी काही वेगळेच राजकारण चालवले आहे? वास्तविक इतिहासाला याच्यातलं काहीच माहिती नाही. नक्की काय डाव होता की काय? नेमकी हीच शंका कारवारकर इंग्रजांनी एका पत्रात व्यक्त केली. मिर्झा राजे मात्र बेचैन झाले. त्यांना एक नवीनच शंका येऊ लागली. ती अशी की नेताजीप्रमाणे शिवाजी जर अकस्मात असा विजापूरकरांना सामील झाला तर विजापूरकर आणि शिवाजी दोघेही आपणास दोन्हीकडून हल्ले करून वेचून काढतील, चेचून काढतील. एवढ्यात एक आणखी काळजीकारक गोष्ट घडली. गोवळकोंड्याच्या कुतुबशहाने आपणहून स्वयंस्फूर्तीने विजापूरकरांच्या मदतीसाठी जवळजवळ 50,000ची फौज पाठवून दिली. हे पाहिल्यावर तर मिर्झा राजांची पाचावर धारण बसले. आपले सगळे ग्रह फिरले. जर का हा भयंकर शिवग्रह फिरला तर आपल्या आजवरच्या सर्व यशस्वी आयुष्यावर कायमची कुऱ्हाडच कोसळणार असे त्यांना स्पष्ट दिसू लागले. मिर्झा राजांनी एका बाजूने शिवाजीराजांना आणि दुसऱ्या बाजूने औरंगजेबाला पत्रे पाठवून शिवाजी आणि औरंगजेब भेट शिवाजीवर पूर्ण कृपा घडवून आणण्याचे, शिवाजीराजांचे पूर्ण सहाय्य मिळवण्याचे राजकारण जोरात चालू केले. त्यांनी औरंगजेबाला पाठवलेल्या पत्रातील मजकुराचा हिंदवी तर्जुमा असा होता: आता आदिलशाह व कुतुबशाह आमच्या विरुद्ध एक झाले आहेत, तेव्हा कशाही करून शिवाजीचे मन आपल्याकडे वळवून घेतले पाहिजे. बादशाहांची भेट घेण्यासाठी म्हणून शिवाजीला हिंदुस्थानात दिल्लीला पाठवून देणे जरूर आहे. औरंगजेबास मिर्झा राजाने आतापर्यंत अनेक पत्रे पाठवली. शिवाजीला दिल्लीला पाठवणे मला जरूर वाटते. आपण त्याला दिल्लीस बोलावून त्याचा मान सन्मान करून लगेच दक्षिणेत परत पाठवावे. आपल्या इकडील कामकाजात शिवाजीचे फार मोठे सहाय्य हममास होईल. परंतु अजूनपर्यंत औरंगजेबाचे असे काही पत्र येईना की धाडा एकदा शिवाजीला दिल्लीला. महाराजाने औरंगजेबाकडे जाऊन त्याला भेटावी सर्व धडपड, इच्छा, प्रयत्न मिर्झा राजांचे, औरंगजेबाचे नव्हतेच. एवढ्यात आग्रा दिल्लीत एक फार मोठी महत्वाची गोष्ट घडली. सर्व लोक फार हळहळले. सर्वांना दुःख वाटले. खुद्द औरंगजेबास समाधान वाटले. औरंगजेबाचा बाप शहाजहान आग्र्याच्या तुरुंगात म्हाताऱ्या दुःखाने मरण पावला. औरंगजेबाला समाधान वाटले. बाप मरण पावल्यावर दुःख वाटून घेण्याची गावंढळ वहिवाट मोंगलांच्या अत्युच्च संस्कृतीत बसत नव्हती. औरंगजेबाने 9 वर्षापूर्वी आपल्या तीर्थरूपांना आग्र्याच्या किल्ल्यात जाम बंदोबस्तात कैदेत ठेवले होते. आपल्या इतर शत्रूंचा त्याने असाच नायनाट उडविला व तो दिल्लीत दाखल झाला. शत्रू म्हणजे कोण? शत्रू म्हणजे सख्खे भाऊ. दारा शुको, शुजा, उमरात या औरंगजेबाचे सख्खे भाऊ होते. अगदी एका आईची मुले, भाऊ, पुतणे वगैरे सुमारे 36 नजीकच्या नातलगांचा निकाल लावून तो स्वतः बादशाह बनला. या सर्व शत्रूंचा व त्यांच्या मदतगारांचा त्याने इतका भयंकर, क्रूर व अमानुष पद्धतीने निपात केला की त्याची भयंकर कृत्ये पाहून यमदूतच काय, पण गोव्यातले इन्क्विजिशन वाले प्रिस्ट आणि फादरची त्यांनाही लाज वाटली. औरंगजेबाला आतापर्यंत भीती वाटत होती की आपला बाप आपल्या विरुद्ध बंड उठवतो की काय. धास्तीमुळे त्याच्या चित्त राजकारणावर एकाग्र होत नसते. आपल्या या म्हाताऱ्या चिवट बापालाही एकदाचे निकालात काढण्याकरता त्याने 2दा बापाच्या हाकिमांबरोबर विषाचे पेले पाठविले. पण त्या निष्ठाखोर हाकिमाने शहाजहानला विष न देता स्वतःच ते पिऊन टाकले व जगाचा आपल्या धन्याचा आणि आपल्या थोर बादशाचे निरोप. एवढे विलक्षण पितृप्रेमी औरंगजेबा. ते पितृप्रेम अखेर आज फळास आले आणि आला हजरत शहाजहान बादशाह आग्र्याच्या किल्ल्यात मरण पावला. यानंतर औरंगजेब दिल्लीहून आग्र्यात येण्यासाठी निघाला. औरंगजेबाने आपला मुक्काम आग्र्यातच कायम केला. आपली सर्व बादशाही लवाजमा दिल्लीहून आणावी. यात केवळ बादशहाचा व त्याच्या कुटुंबियांचा लवाजमा होता. एकूण 1400 गाड्यात हा लवाजमा भरून दिल्लीहून आणण्यात आला. आग्रा शहराचा व किल्ल्याचा दिमाग पुन्हा 10 वर्षातच झगमगू लागला. मिर्झा राजांना तीही काळजी वाटू लागली. औरंगजेब आता बापाच्या दुःखात बुडालेला असणार, तेव्हा शिवाजीराजांना दिल्लीला आता आग्र्याला बोलवण्याचा मनसुबा लांबणीवर पडणार की काय? तेवढ्यात शिवाजीराजे विजापूरकरांना सामील होतात की काय? हा नेताजी भाऊसाहेब असा सतत आपला उच्चार मांडणार की काय? या तिन्ही गोष्टी न घडू देण्यासाठी ते पराकाष्ठा करू लागले. नेताजी पालकराची तर गुप्तपणे ते इतकी मनधरणी करू लागले की स्वतःच्या जावयाची इतकी अर्जवे त्यांनी केली नसते. तुला काय हवी ती जहागिरी देतो, पण आमच्या पदरी नोकरीस ये, असा आग्रह त्यांनी नेताजी सुरू केला. परंतु अद्यापपर्यंत त्यांना नेताजी पावला नव्हता. अखेर औरंगजेबाचे पत्र मिर्झा राजांना एकदाचे आले की शिवाजी भोसलेस आग्र्यात जरूर पाठवून द्या. शिवाजीराजांच्या प्रवासासाठी औरंगजेबाने काही इंतजामी ठरवून
मिर्झा राजांना कळविला होता. लगेच मिर्झा राजांनी महाराजांना कळवले की आग्र्यास निघण्याची तयारी करा. महाराजांनी नेताजीला बडतर्फ केले. त्यांनी त्याला एकच जाब विचारला, समयास कैसा पावला नाहीस. नेताजीने यावर काय जबाब दिला हे इतिहासाला माहित नाही. पण नेताजी महाराजांकडून निघून सरळ विजापूरच्या बादशाहाकडे गेला. तो इतक्या सहजपणे गेला की जणू काही महाराजांनीच त्याला पाठवाले. खंद, खेद, पश्चाताप नाही, राग, उद्वेग सुडी नाही. नेताजीला काढून टाकल्यावर महाराजांनी राजगडावर असलेला गडतोजी गुजरात सरनोबतीचा शेला पांघरला आणि त्याला किताब दिला प्रतापराव. गडतोजी गुजरातचा प्रतापराव गुजर झाला. आपल्याला बहुधा लवकरच बादशाहकडे जावे लागेल हे ओळखून महाराजांनी आपल्या गडकोटांची, मुलखाची, अरमानाची बयाजवार निगाहदास्ती करण्यास सुरुवात केली. आपण जर उद्या हिंदुस्थानात गेलो तर आपल्या गैरहजेरी स्वराज्याच्या दौलतीचा कारभार अत्यंत सावध, बंदोबस्ताने व कडक शिस्तीने चालला पाहिजे ही त्यात महाराजांची नजर होती. महाराजांच्या प्रवासाचा सर्व इंतजाम औरंगजेबाने ठरवून त्याप्रमाणे जागोजागी त्याने हुकुमी सोडले होते. शिवाजीराजे आपल्या भेटीसाठी उत्तरेत यावी ही जरी मूळ कल्पना आणि योजना औरंगजेबाची नव्हती तरी ती औरंगजेबाला विचारांनी खूपच पसंत पडली. त्याच्या डोक्यात काही कल्पनाही तरळू लागल्या. शिवाजी खरोखरच आपल्या भेटीसाठी आग्र्यास यावा असे त्याला वाटू लागले आणि त्याप्रमाणे त्याने इंतजामाची प्रमाणे सोडली. महाराज औरंगजेबाच्या भेटीसाठी हिंदुस्थानात जाणार ही गोष्ट सर्वांच्या काळजात काळजीचे घर करून बसली. बादशाहच्या सर्व सद्गुणांची सर्वांना चांगलीच माहिती होती. औरंगजेबाची भेट म्हणजे मगरमिठीच. जो तो चिंतावला होता. 500 कोस दूर जायचे, बापाशी आणि सख्या भावंडाशी असे वागणाऱ्या त्या अघोर कर्म्याच्या दाढेखाली जायचे. काय भयंकर धाडस. हलहालाची चव पाहणे जर महाराज कशाला कबूल झाले. हलहालाची परीक्षा पाहायला, स्वतःच्या शिवस्वरूपाची परीक्षा पाहायला. या विषदिव्याच्या कल्पनेने सर्वांच्या हृदयांचा काळजीने दाह होत होता. आईसाहेबांच्या हृदयाची उलगाल कोणत्या शब्दात सांगावी. कठीण. म्हातारपणी आणि अगदी थकल्या वाकल्यावर एकुलत्या एका मुलाने एका भयंकर माणसाच्या वैऱ्याच्या घरी जायला निघावे ही कल्पनाच कण्हेरीवरच्या किड्याप्रमाणे कणाकणाने त्यांच्या काळजात कुळतडत होती. पूर्वी शिवबा अफजल खानाला भेटायला गेला ती फार सोपी गोष्ट होती. असे आता वाटावे इतकी गोष्ट भयंकर होती. खरोखर महाराजांची आई होणे अत्यंत कठीण. केवळ एकदा शिवबाला जन्म देऊन त्या प्रसूती वेदना संपल्या नव्हत्या. शिवबाची आई होणे म्हणजे जन्मभरच असह्य प्रसूती वेदना सहन करणे. प्रत्येक वेळी शिवबावर प्राणांतिक संकट यावे आणि काळजीने व्याकुळून आईसाहेबांनी कणावे, तेही मुक्या मनाने, मोठ्याने नव्हे. कारण इतरांचा धीर खचता कामा नये ही काळजी. शिवबा हिंदुस्थानात औरंग पातशाहकडे जाणार. आता सर्व भार भरोसा केवळ आई भवानीवरच. आणि महाराज आपल्याबरोबर 9 वर्षाच्या संभाजीराजाने नेणार. मग तर आईसाहेबांच्या हृदयात चिंतेची वैशाखी उन्हाळा रणरणू लागला. एवढ्या धोक्याच्या राजकारणात या 9 वर्षाच्या मुलाला घेऊन आणखीनच धोका आणि पाय गुंता कशाला निर्माण करीत होते महाराज. उद्या जर सुदैवाने दुर्दैवाने वेडावाकडा घात झाला, जगदंबा असे न घडो, पण म्हणजे दाट काळजीच नव्हे का. राजकारण म्हणजे काळजी. काळजी टाळून राजकारण कधी करता येईल का. अग्नी टाळून कधी अन्न शिजवता येईल का. राजकारणात काळजी करायची नसते, काळजी घ्यायची असते. महाराज जास्तीत जास्त दक्षतेने व दूरदृष्टीने आग्र्याचे राजकारण आखीत होते. संभाजीराजे फार लहान होते, पण अवघड राजकारणाचे शिक्षण लहानपणापासून मराठ्यांच्या युवराजाला मिळाले पाहिजे याच विचाराने त्यांनी शंभूराजांना आपल्याबरोबर न्यायचे ठरवले. महाराजांनी आईसाहेबांनाही धीर दिला. काळजी करू नका, श्रीच्या कृपेने हाही प्रसंग पडेल. राजपुताचे वचन आहे, मातोबर आहे, शब्दास मोल आहे. त्यांच्या वचनाप्रमाणे राजकारणी साधतील. लवकर परत येऊ. तुमचा आशीर्वाद श्रीचे छत्र मस्तकी आहे. त्यांच्या मनाला काय पीड पडत होत आहे ते फक्त मातृहृदयानं समजू शकेल. पण आईसाहेब हे मात्र चुकूनही म्हणाले नाही की शिवबा तू आग्र्याला जाऊच नकोस. अवघडातील अवघड कार्य आणि कर्तव्य पार पाडण्यासाठी आजवर आपल्या एकुलत्या एका मुलाला निरोपच देत होत्या. आताही जा म्हणून पाठवणीच करीत होत्या. आईसाहेबांची आई पण हे असे होते. त्यामुळेच विधात्यावर जबाबदारी येऊन पडली होती त्यांच्या अवघड आकांक्षा पूर्ण करण्याची. महाराजांनी राज्यकारभाराची व्यवस्था अशी केली. सर्व कारभाराचा शिक्का आईसाहेबांच्या हाती दिला. मोरोपंत पिंगळे, निळो सोंदेव मुजुमदार आणि प्रतापराव गुजर या तिघांनी आईसाहेबांच्या आज्ञेत राहून सर्व स्वराज्याचे संरक्षण व कारभार पाहावा असे ठरवून दिले. अरमाचा सागरी सुभा दर्यासारंग दौलत खान आणि मायनाक भंडारी यांच्या स्वाधीन केला.
त्यांनी आईसाहेबांच्या व कारभाराच्या इशाऱ्यावर नजर ठेवून स्वराज्याचे दर्यादौलत सांभाळावे असे ठरले. कुणीही कोणत्या प्रसंगाने बातमीने वा भयाने हडबडून गडबडून जाऊ नये अशी सांगी सर्वांना महाराजांनी. औरंगजेबाने महाराजांच्या प्रवासासाठी व्यवस्था तर उत्तम केली. दख्खनच्या शाही तिजोरीतून 1,00,000 रुपये मंजूर करून महाराजांच्या वाट खर्चासाठी तरतूद त्याग केली होती. महाराजांच्या बरोबर इथपासूनच थेट आग्र्यापर्यंत सोबतीस बादशाहचा एक खासा प्रतिनिधी देण्यात आला होता. त्याचे नाव होते गाझी बेग. महाराजांच्या बरोबर एकूण फक्त 350 निवडक मावळ्यांनी जायचे असे ठरले. निवड झाली शिवाय खासे खासे जिवलग बरोबर घेण्याचे ठरले. त्यात निराजी रावजी, त्र्यंबक सोनदेव डबीर, रघुनाथ बल्लाळ कोरडे, बाजी सर्जेराव गेदे, मानकोजी हरी सबनीस, दत्ताजी त्र्यंबक, हिरोजी फर्जंद भोसले, राघोजी मित्रा, दावलजी गाडगे, मदारे मेहता, रामजी आणि कवींद्र परमानंद अशी मंडळी ठरली. वरकड सामानासुमानाची वाहतूक कराव्यास 100 वंजारी आणि पालख्यांचे भोई वगैरे नोकरपेशा ठरला. निघण्याची तिथे ठरली फाल्गुन शुद्ध नवमी, सोमवार दिनांक 5 मार्च 1666. महाराजांना आग्र्यापेक्षा स्वराज्याचीच ओढ अधिक होती. काही किल्ल्यांना त्यांनी अचानक भेटी देऊन आपल्या लोकांची परीक्षा पाहिली. चिंता उरली नाही. महाराजांच्या शब्दाप्रमाणे 12 गडावरची मराठी माणसं सही वागत होती हे पाहून महाराज म्हणी संतुष्ट झाले. 23 किल्ले बादशाच्या घशात गेले, पण का चिंता? अशा कडकडीत निष्ठेची, शिस्तीची वागणारी, सांगितलेली कामे चोख बजावणारी आणि स्वतःच्या संसारापेक्षा स्वराज्याची काळजी वाहणारी माणसे हाताशी असल्यावर कशाची चिंता, कशाचा खेळ? औरंगजेबाने 23 किल्ले गिळले तर अशा जिवलग मावळ्यांच्या बळावर औरंगजेबाच्या पोटातले 23च काय 200 किल्ले जिंकू शकू, पण स्वराज्यात सामील करू. बोट दाखवू त्या दिशेला, क्षितिजाच्या पार स्वराज्याचा सरहद्दी नेऊन पोहोचू. आग्र्याला जात आहोत स्वराज्याच्या विस्ताराचे राजकारण साधण्यासाठी. जर साधले तर राजकारण, नाही तर शिक्षण. आणि मग पुन्हा आहेच रणांगणावर हर हर महादेव. तेजसिंग कछवा नावाचा आपला खासा सरदार मिर्झा राजांनी महाराजांकडे पाठविला. थेट आग्र्यापर्यंत तेजसिंग कछवा स्वतः महाराजांबरोबर जाणार होता. प्रवासाची सर्व तयारी पूर्ण झाली आणि फाल्गुन शुद्ध नवमी उजाडली. महाराज निघाले. आईसाहेबांचे चित्त उडाले. शिवबा दूर दूर निघालाय, कधी येईल माघारी. शंभू राजाही चालला. त्यांचा आणि राजगडाला जीव खालीवर होऊ लागला. महाराजांनी जगदंबेचे दर्शन घेतले. पायी मस्तक ठेवून आईसाहेबांचा आशीर्वाद घेतला. त्या माऊलीची वासरे तिला सोडून दूर यमुना तरी निघाली. वचने होती, जमानत होती, सारे काही होते, पण अखेर गाठ होती औरंगजेबाशी. म्हणूनच काळजी वाटत होती. महाराजांनी सर्वांचा निरोप घेतला. आमची काळजी करू नका, काळजी स्वराज्याची करा. आईसाहेबांना सांभाळा. म्हणून सर्वात सांगून महाराज निघाले. कर्तव्यासाठी आपली आई, आपली कुटुंबीय मंडळी, घर, सखे संगती सोडून महाराज निघाले. आघाडीचा हत्ती राजगडाच्या दरवाज्यातून बाहेर पडला. घोडेस्वार स्वांडीसारांनी लगाम खेचले. महाराजांनी गडाचा उंबरा उघडला. आईसाहेबांची ती करुण मातृदृष्टी जणू काही सर्वात गैरूनच बजावत होती की मी इथे उभी आहे, लवकर या परत. एकमेकांना जपा. माझ्या बाळांनो, लवकर येस घेऊन या. कुणी मागे राहू नका. हिरा, सर्जा, शिवबा सांभाळ. आईच्या मायेचे कोडे कुणाला सुटले आहे का? घागरभर शाही खर्च करून त्या मायेची महती वर्णिली तरीही ती अपुरीच ठरायची. आईच्या प्रेमाची कल्पना ज्यांना आई आहे ना त्यांनाच यायची. नाही, ज्यांना आई नाही त्यांनाच यायची. महाराजांची आकृती पुसट होत गेली. कडकड करीत राजगडाचे दरवाजे बंद झाले आणि एक म्हातारी उत्तरेकडे नजर लावून राजगडावर बसून राहिली. शिवाजी राजांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मिर्झा राजाने आग्र्यास आपला पुत्र कुंवर रामसिंह यास पत्र पाठवून निक्षून बजावले की शिवाजी राजांचा मुक्काम आग्र्यास असेपर्यंत त्याच्या जीवितास यत्किंचितही दगा होणार नाही याची दक्षता घे. मी त्यांना वचन दिले आहे. मी व तू याकरता जामीन विसरू नकोस. शिवाजीराजे निघाले आहेत अशी बातमीपत्रे औरंगजेबास रवाना झाली. महाराजांनी भीमा ओलांडली, गंगा गोदावरी ओलांडली. देवगिरीच्या यादव प्रदेशात ते दाखल झाले. औरंगाबाद उर्फ खडकी येथे महाराजांचा मुक्काम पडणार होता याची खबर वर्दी औरंगाबादचा सुभेदार सफशीन खान यास आधीच गेली होती. हजारो स्त्री पुरुष ताणलेल्या नजरेने महाराजांची वाट पाहत होते. एवढ्यात महाराजांची स्वारी आलीच. अगदी आघाडीवर भव्य हत्ती झुलत होता. या हत्तीवर एक भगवा झेंडा डोलत होता. भगव्या झेंड्यावर सोनेरी कशीत काम केलेले होते. सर्व मिळून सुमारे 350 मंडळी या स्वारीत होती. बारगीर शिलेदारांची तुकडी घोड्यांवरून चालली होती.
खुद्द शिवाजी महाराज एका पालखीत बसले होते. त्यांच्या पालखीचे दांडे सोन्याच्या पत्र्यांनी मडवलेले होते आणि सबंध पालखी चांदीच्या पत्र्यांनी मडवलेली होती. महाराजांबरोबर स्वारांची तुकडी फारच लहानशी होती, पण तिचा रुबाब आणि तोरा फारच प्रेक्षणीय होता. एक जात एकसारखे पोशाख, वागण्या चालण्यातील थाट थेट मराठी मर्दानी होता. त्यांच्या घोड्यांच्या अंगावरील जिने व अलंकार सुंदर होते, केवळ चांदी सोन्याचे होते. पालखीच्या पुढे पायदळाचे एक छोटे पथक चालले होते, तसेच तुर्की पद्धतीची पागोटी घातलेले खंदाईत सुद्धा चालत होते. महाराजांच्या बरोबर संभाजीराजे होते. हा अवघा 9 वर्षांचा राजकुमार दिसायला अत्यंत देखणा तेजस्वी दिसत होता. खुद्द महाराजांचे दर्शन अत्यंत दीप्तिमान कसे सांगावे ते कसे. मूर्तिमंत पुरुषाचा तेजपुंज साक्षात्कार. मिर्झा राजांच्या पदरच्या एका हुशार माणसाने महाराजांना, संभाजीराजांना, महाराजांच्या मावळ्यांना आणि एकंदर स्वारी शिबंदीला प्रत्यक्ष पाहिल्यावरच हे असे वर्णन लिहून ठेवले आहे. महाराजांचे खासे खासे सरदारही पालख्यात बसूनच चालले होते. त्यांच्या मागोमाग 2 हत्तीनी चालल्या होत्या. या हत्तीनीवर हौदे चढवले होते. त्यांच्या मागे सामान शिगोशीत लालेले उंट, बैल व त्यांच्या व्यवस्थेसाठी असलेले वंजारी लोक चालले होते. महाराजांचा आणि त्यांच्या शिलेदारांचा तो मराठी दिमाग पाहून औरंगाबादच्या नागरिकांना खरेच काय वाटले असेल. बादशाहांच्या, शहाजाद्यांच्या, बड्यातल्या बड्या अमीर उमरावांच्या स्वाऱ्या त्यांनी आजवर पाहिल्या होत्या. आज महाराजांची स्वारी त्यांनी पाहिली. त्यांच्या नेत्रांना व हृदयांना कोणता साक्षात्कार झाला असेल. इतिहास मुका आहे, इतिहासाला ते सांगता येतच नाही. सुभेदार शमशीर खानाच्या पुतण्याने सामेर जाऊन महाराजांना आपल्या काकाचा निरोप सांगितला. आमच्या दिवाणखान्यात येऊन आम्हाला भेटा. या उर्मट निरोप ऐकल्यावर महाराज फारच चिडले. पण यावेळी काही करणे योग्य नव्हे हे जाणून ते गप्प आहे. कोण हा शमशीर खान? मीही त्याला ओळखत नाही. अशा पद्धतीने त्याच्या मापात त्याला मोजले आणि खानाच्या अस्तित्वाची दखलही महाराजांनी घेतली नाही. ते खानाकडे न जाता थेट स्वतःच्या ठरवलेल्या मुक्कामाच्या स्थळी गेले. शमशीर खान मोठ्या मिजाशीत आपल्या दिवाणखान्यात शिवाजीची वाट पाहत बसला होता. पण शिवाजी परस्पर आपल्या मुक्कामावर गेला आणि त्याने आपल्याबद्दल पूर्ण दुर्लक्ष आणि उपेक्षा दाखवली. हे खानाला समजल्यावर खान फारच वरमला. आपण जर आता आपणहून शिवाजीकडे जाऊन त्याला भेटलो नाही तर आपली वरून नक्की खरपूस खरपटे निघणार हे त्याने ओळखले आणि तो मुकाट्याने आपल्या अधिकारी वर्ग समवेत घेऊन महाराजांच्या भेटीस गेला आणि नम्रतापूर्वक तोफा देऊन महाराजांना भेटला. महाराजांनी मेलेला अधिक मारीत न बसता अत्यंत धाडसपणाने त्याची भेट घेतली. खानाने महाराजास दुसऱ्या दिवशी आपल्या घरी येण्याचे निमंत्रण दिले. त्याप्रमाणे खानाकडे परत भेटीसाठी दुसऱ्या दिवशी ते गेले. मान सन्मानही झाला. मिर्झा राजांनी नेताजी पालकराची गुप्तपणे खूपच विनवणी चालली होती. अखेर त्यांना त्यात यश मिळाले. नेताजीला 5,000 स्वरांची मनसब, जहागीर व 50,000 रुपये रोख बक्षीस देण्याचे मिर्झा राजांनी कबूल केले. लगेच नेताजी विजापूरकरांना सोडून मोगली छावणी देऊन दाखल झाला. औरंगजेबाला महाराजांच्या मुक्कामाची व प्रवासाची सर्व हकीकत गाझीत बेगकडून पत्राद्वारे समजली. त्याच्या डोक्यात शिवाजी राजांबद्दल खूप विचार चालू होते. फक्त तो आपल्या नेहमीच्या पाताळयंत्री शिरस्त्यानुसार आपल्या बोलण्या वागण्यात शिवाजी राजांचा उल्लेख व संबंधी दर्शवित नव्हता. बाप मेल्यावर त्याला तख्तावर बसण्याचा व बादशाह म्हणून घेण्याचा नैतिक अधिकार प्राप्त झाला होता. तो पूर्वीपासून सर्व शाही संस्कार करून घेतच असे. परंतु आता पुन्हा एकदा समारंभपूर्वक राज्यारोहण करण्याचे त्याने ठरवले आणि आग्र्याच्या दिवाणी आममध्ये आपल्या राज्यारोहणाचा भव्य समारंभ त्याने साजरा केला. जहांआरा बेगम, परहेज बाबू बेगम व गौहर राणा बेगम या आपल्या बहिणींना या प्रसंगी त्याने खूप मोठ्या रकमा बक्षीस दिली. महाराजांनी तापी ओलांडली. लवकरच नर्मदाही ओलांडली. शिवाजी आग्र्यास येत आहे व बादशाहाची भेट घेणार आहे ही गोष्ट सर्वश्रुत झाली होती. पण 2 व्यक्तींच्या मस्तकात कल्पनेने झिंझिण्या उठत होत्या. या 2 व्यक्तीत एक होती औरंगजेबाची मावशी आणि दुसरी होती मामी. औरंगजेबाचा मुख्य वजीर जाफरखाना मावशीचा नवरा होता आणि विख्यात मामासाहेब शाहिस्ते खान हे या मामीचे यजमान होते. या दोन्ही बायांना महाराजांबद्दल अत्यंत राग होता. पुण्याच्या मुक्कामात शिवाजीने खानाची बोटे तोडली व मुलगा मारला. यामुळे ह्या बाया चिडलेल्या होत्या. खान मामा तर शिवाजीचा फारच राग करीत. आठवण बुजवणेच कठीण झाले होते. उजव्या हाताच्या तुटक्या बोटांकडे पाहिले की आठवण होई शिवाजी. या सर्व नातलग मंडळींनी औरंगजेबाला धोक्याचे इशारे आधीपासूनच देण्यास सुरुवात केली होती. औरंगजेबाचा 50वा वाढदिवस परमोच्च थाटामाटात साजरा होणार होता. औरंगजेबाचा स्वभाव अशा जगमगाटात न राहणारा होता. त्याची राहणी कमालीची साधी व उपभोग शून्य असेल. पण अशा विरक्त फकीरालाही त्या दिवशी
हिरे मोती सोने आणि इतर संपत्तीच्या दाटीत आपण विराजमान व्हावे असे वाटले. त्यात त्याचा काहीतरी दुसरा हेतू होता काय? होय, आपल्या अपरंपार वैभवाने व सामर्थ्याने शिवाजीराजांना व असेच जे जे कोणी पाहुणे दरबारात हजर असतील त्यांना लाजवून चित करण्याचा त्याचा हेतू होता. या अपूर्व समारंभाच्या प्रसंगी शिवाजीराजा हजर असायलाच हवा हे लक्षात ठेवून त्याने एक दिवस आधीच आग्र्यात दाखल होण्याची सूचना महाराजांना पाठवली. या सालगिराच्या दरबारात आसमंतात एकंदर 1400 गड्या भरतील एवढा लवाजमा वापरला जाणार होता. महाराजांनी चंबळा ओलांडली आणि यमुनेच्या प्रदेशात पाऊल टाकले. हा पांडवांचा प्रदेश, श्रीकृष्णाचा प्रदेश, पण आता काय उरले होते त्याचे? नुसत्या आठवणी, काही थोड्या खाणाखुणाई, पण त्या खाणाखुणाई नाहीशा करण्यासाठी गेली 550 वर्षे सुलतानाची धडपड चालली. घोरी सुलतानापासून औरंगजेबापर्यंत सर्वांचेच. महाराजांना खरेच काय वाटले असेल या भूमीवर पाऊल टाकल्यानंतर? आनंदित झाले असतील का? कष्टी झाले असतील? कोणत्या विचाराचे थैमान मनात उठले असेल? महाराज जखमी झाले असतील. खोल जखम, कोणत्या गोष्टीमुळे? या देवता भूमीच्या दासे पाहून, यमुना जळाचे हाल पाहून? होय, पण त्यापेक्षा एका दुसऱ्याच गोष्टीच्या जाणीवेने. कोणत्या? येथे गेल्या 550 वर्षात स्वातंत्र्यासाठी एकही बंड झाले नाही. सकाळ संध्याकाळ गीतेची पारायणे अनंत झाली असती, पण ती केवळ स्वर्गापलीकडच्या मोक्ष मिळवण्याकरता व्यर्थ गेली ती पारायणे. गीतेतल्या, रामायणातल्या व महाभारतातल्या एकाही श्लोकाने बंड पेटविले नाही. इथल्या कोणत्याही मस्तका. पृथ्वीचं राज चव्हाणाचा पराभव म्हणजे कायमचा पराभव. युद्ध कायमचे संपले तरी कसे? ते संपू शकतच नाही. गुलामांचा देश पुन्हा पूर्ण स्वतंत्र होईपर्यंत युद्धमानच असला पाहिजे. त्यांची एक वीरभर भूमी जरी परकीयाच्या ताटात असेल तर ती जिंकून घेईपर्यंत तो युद्धमानच असला पाहिजे. आणि येथे तर 550 वर्षात बंडच नाही. सारं कसं शांत. शांततेवर फक्त बलाढ्य स्वतंत्राचा अधिकार असतो, गुलामांचा व दुबळ्यांचा नाही. ही भूमी स्वतंत्र झाली पाहिजे, मुक्त झाली पाहिजे, ही सोडली पाहिजे. ही माझ्या देवांची भूमी आहे. महाराजांना असेच वाटत असेल ना? इतिहास फार अबोल आहे, तो फार बोचकं बोलतो. पण महाराजांची प्रकृती ज्यांना समजली त्यांना त्यांचे मुख्य शब्द सहज ऐकू येतील. तीर्थ व क्षेत्रे मुक्त करावी हाच महाराजांचा आणि मराठीसाईचा जीवन हेतू होता. आणि संबंध भारतवर्ष तीर्थाने क्षेत्र नव्हे तर काय. आग्रा शहराच्या गिरदपेशात महाराज येऊन पोहोचले आणि ते वाढदिवस समारंभाच्या बरोबर आदल्या दिवशीच पोहोचले आणि ते तिथेच थांबले. ही वेळ दुपारची होती. हे ठिकाण आग्रा शहराच्या दक्षिणेस सुमारे 3 कोसांवर होते. शिवाजीराजे आग्र्यापासून फक्त एका मजलीवर येऊन दाखल झाले आहे. ही बातमी आग्रा शहरात पोहोचली. महाराज आणि बादशाह यांच्या दरम्यान मध्यस्थाचे काम कुंवर रामसिंहाकडे म्हणजे मिर्झा राजांच्या ज्येष्ठ पुत्राकडे होते. महाराजांच्या स्वागताची कोणतीही व्यवस्था बादशाहने केलेली नव्हती. शिवाजीराजे शहरापासून काही कोसावर आलेले आहेत हे समजताना रामसिंहाने घाईघाईने आपला मनुष्य महाराजांच्या स्वागतासाठी पाठविला. या मनुष्याचे नाव होते मुन्शी गिरधरलाल. हा ग्रहस्थ साधा कारकून होता. महाराजांच्या स्वागतासाठी सामोरं निघालेला एक सामान्य कारकून. वास्तविक बादशाहीतील असा दरबारी रिवाज होता की असा कोणी महत्वाचा पाहुणा जेव्हा बादशाहच्या मुलाखतीसाठी येईल तेव्हा शहरापासून एका मजलीवर त्याच्या स्वागतासाठी वस्त्रालंकार घेऊन बादशाहच्या प्रतिनिधीने जायचे असते. तिथेच त्या दिवशी पाहुण्याची मुक्कामाची व्यवस्था करायची व दुसऱ्या दिवशी मोठ्या थाटाने त्या पाहुण्याला शहरातील मोठ्या रस्त्याने मिरवीत बादशाहच्या भेटीसाठी घेऊन यायचे. भेटीची वेळ दरबारी ज्योतिषाने शुभमुहूर्तावर ठरवून दिलेली असे. पाहुण्यांच्या योजनेनुसार बादशाहकडून लहान मोठ्या प्रतिनिधी समोर जात असे. महाराज आग्रापाशी पोहोचले तेव्हा त्यांची कल्पना अशीच होती की शाही शिरस्त्याप्रमाणे आपल्या योग्यतेप्रमाणे बादशाहचा वजीर व शहाजादा आपल्या स्वागतासाठी सामोरा येईल. मिर्झा राजांनी दिलेल्या आश्वासनातून पूर्ततेची सुरुवात ठरेल. परंतु महाराजांना धक्काच बसला. रामसिंहाचा केवळ कारकून समोर आला. रामसिंह तरी कोण? रामसिंह बादशाहचा केवळ एक सामान्य 2500 मनसबदार होता. त्याचा हा कारकून मुन्शी गिरधरलाल. काय किंमत या मुन्शीची? अपेक्षाभंगाचा हा असा पहिला धक्का होता. महाराज यावेळी काही बोलले नाही. महाराजांच्या मुक्कामाची व्यवस्था शाही हवेलीत, शाही शामियानात किंवा कोणा एका सरदाराच्या बंगल्यातही करण्यात आली नाही. मुलुकचंदाची सराई या नावाची एक धर्मशाळा होती, तिथे महाराजांना उतरवण्यात आले. महाराजांसारख्या राजपुरुषाची ही आग्रा सफर बादशाहच्या कानाशी गेल्या 6 महिन्यापासून सतत गाजत होती. निदान रामसिंहाला तरी या भेटीचे महात्म्य मिर्झा राजांकडून वारंवार लिहिले गेले होते, तरी महाराजांच्या आगमनाची कोणी दखल सुद्धा घेऊ नये हे केवढे आश्चर्य. ही रात्र महाराजांनी मुलुकचंदाच्या धर्मशाळेतच घालवली. दुसरा दिवस उजाडला.
हा दिवस म्हणजे बादशाहच्या 50व्या वाढदिवसाच्या समारंभाचा व हमदर्बाचा दिवस. संबंध शहरभर आग्र्याच्या प्रचंड किल्ल्यात निरनिराळ्या वकिलातीत सरदार मनसबदारांच्या घरी आणि औरंगजेबाच्या भोवताली एकच गर्दी गडबड उडालेली होती. या दरबारात आपल्या डोळ्यांचे पारणे फेडून घेण्यासाठी जो तो सरदार दरकदार आतुर झाला होता. केवळ लगीनघाई उडालेली होती. दरबारी रिवाजाप्रमाणे महाराजांना त्यांच्या मुक्कामावरून मानाने व थाटाने घेऊन जाण्यासाठी बादशाहकडून कोणीतरी मोठ्यातला मोठा प्रतिनिधी यावा अशी अगदी रास्त अपेक्षा होती. परंतु महाराजांना दरबारात घेऊन जाण्याचे काम औरंगजेबाने रामसिंह व मुखलिस खान या दोघांकडे सोपविले. दोघेही दरबारच्या रिवाजाच्या दृष्टीने अगदी सामान्य दर्जाचे सरदार होते. रामसिंह होता 2500 सरदार आणि मुखलिस खान होता 1500 सरदार. या दोघांनी शिवाजीराजांवर वेळेवर दरबारात आणावे असा बादशाहचा हुकूम होता. शिवाजीराजांसारखा एक विलक्षण कीर्तीचा व मुघलशाहीची त्रेधा उडविणारा भयंकर पुरुष आग्र्यात आला आहे याची कोणाला दखलही नव्हती. हजारो आले आहेत त्यातलाच एक अशी सर्व स्थिती होती. त्यातच आणखी एक घोटाळा झाला. या दिवशी औरंगजेबाच्या शाही महालाभोवती आपल्या फौजेसह पहारा ठेवण्याचे काम रामसिंहाकडे होते. त्यामुळे तो सकाळी सबंध वेळ तेथे अडकून पडला. आपल्याकडे शिवाजीराजांचे स्वागताचे काम आहे तरी आपणास मोकळीक असावी अशी विनंती तो औरंगजेबाला करू शकला नाही. कारण हेही काम महत्वाचेच होते. रामसिंहाकडे एका वेळी अशी 2 कामे आली आहेत तरी त्यातील एका कोणत्या तरी कामातून त्याला मोकळे करावे ही गोष्ट औरंगजेबाच्या किंवा जाफरखान वजीराच्या लक्षात आली नाही. लक्षात आलीच नाही की जाणून बुजून असा प्रकार केला हे त्यांनाच ठाऊक. समारंभाच्या गडबडीत शिवाजीराजांना विसरून जाण्यात का औरंगजेब अर्धवट खासच नव्हता. दरबार सकाळी 10 वाजता सुरू झाला. सर्व मुख्य थाट याच वेळी होणार होता. महाराजांना घेऊन गिरदारलाल मुन्शी दहराराच्या बागेवरून येत होता. रामसिंह खान गेले होते फिरोजबागच्या रस्त्याने. अखेरी चूक रामसिंहाच्या लक्षात आली. बहुधा कोणीतरी धावत येऊन त्याला सांगितली. तेव्हा रामसिंहाने महाराजांकडे गिरदारलाल घाईने निरोप पाठविला की आम्ही अशा रस्त्याने येत आहोत तरी तुम्ही अमक्या दिशेने आमच्या रस्त्याकडे या. तिकडे औरंगजेबाचा दरबार वाढदिवस समारंभ निम्म्यात संपलाच होता. अखेर एकदाशीच उभय मंडळींची गाठ महाराजां शहराच्या मध्यावर असलेल्या बाजाराच्या नूरगंज बागेपाशी पडली. भर दुपारी 12ची वेळ. आग्र्यातील तो ऐन वैशाखी उन्हाळा. ऊन मी म्हणत होते आणि महाराजांच्या स्वागत सोहळ्याची अशी शोभा चालली. रामसिंहाने जाणून बुजून महाराजांना अपमान करण्यासाठी हा प्रकार केला असे मात्र मुळीच नव्हते. रामसिंह असा हलक्या मनाचा मुळीच नव्हता. मात्र तसे झाले होते एक खास. महाराजांच्या बरोबर दक्षिणेतून मिर्झा राजांनी सोबतीस दिलेला तेजसी कचवा हा गृहस्थ यावेळी अर्थातच महाराजांबरोबर होता. तेजसिंहाने समोरून रामसिंहास येताना पाहिल्यावर महाराजास खूण करून सांगितले, हेच कुंवर रामसिंह. महाराज यावेळी घोड्यावरून येत होते. तेजसिंहाने सांगताच महाराज जागच्या जागीच थांबले. रामसिंह घोड्यावरच होता. तेजसिंह लगेच पुढे होऊन रामसिंहापाशी आला व त्याने महाराजांकडे खूण करून रामसिंहास सांगितले की हेच ते शिवाजीराजे. रामसिंह तसाच पुढे आला. त्याने महाराजांच्या स्वागतार्थ घोड्यावरच महाराजांसमीप जाऊन महाराजांना आलिंगन दिले. मुखलिस खान ही महाराजास भेटला. रामसिंहाबरोबरच लवाजमाही होता. त्यात 8 हत्ती होते. तेव्हा महाराज म्हणाले की हे हत्ती आता आपल्याबरोबर कशाला आले. त्यामुळे रस्त्यात फार दाटी होईल. रामसिंहाला पटले. त्याने सर्व हत्ती दुसरीकडे रवाना केले व महाराजांच्या नियोजित मुक्कामाकडे सर्वांसाठी निघाला. रामसिंहाच्या राहण्याच्या हवेली जवळच महाराजांकरिता व त्यांच्या सर्व परिवाराकरिता तंबू ठोकून उतरण्याची व्यवस्था स्वतः रामसिंहाने केली. या वस्तीस्थानाकडे महाराज घेऊन रामसिंह आला. तेथे महाराजांच्या स्वागतार्थ रामसिंहाने गाण्या बजावण्याचे कार्यक्रम ठेवले होते. पण आता ती गाणी ऐकायला वेळ होताच कुठे. तिकडे दरबारात जाण्याची घाई होती ना. त्यामुळे महाराजांना विश्रांतीही मिळू शकली आणि तिकडे दरबारात जवळजवळ संपतच आला होता. लगेच महाराजांना व संभाजीराजांना घेऊन रामसिंह मुखलिस खान आग्र्याच्या किल्ल्यात जाण्यास निघाले. गेरूच्या रंगाचा तो प्रचंड किल्ला फारच देखणा दिसत होता. तटाच्या आत उंच चढत गेलेले मिनार, घुमट आणि चांद, अरबी इराणी संस्कृतीची ओळख एका दृष्टिक्षेपातच घडत होती. किल्ल्याचा दरवाजा फारच भव्य व सुंदर होता. महाराज व शंभूराजांना घेऊन रामसिंह मुखलिस खान किल्ल्यात प्रवेशले. पण दिवाणी आम मधील दरबार संपून गेला होता. या दरबारासाठी औरंगजेबाने केवढी योजना, केवढा खर्च आणि केवढा प्रचंड थाट केला होता. स्वतःची त्याने सुवर्ण तुला केली. पण आता काय त्या वर्णनाची आवश्यकता. तुला दरबार चालू असताना शिवाजीचा कुठेच पत्ता दिसत नाही. ही गोष्ट बादशाहच्या नक्की लक्षात आली असेल. पण मनात आले असले तरी चेहऱ्यावर दाखवण्याची रीत
औरंगजेबाच्या प्रकृतीस मंजूर नव्हती. एवढ्या थाटाचा नेत्रदीपक समारंभ हुकलेला पाहून महाराजास वाईट वाटले असेल का? होय, नक्की वाईट वाटले असेल. पण थाटमाट पाहण्याची संधी हुकली म्हणून नव्हे, तर ज्या गोष्टी साध्य करून घेण्यासाठी मिर्झा राजांच्या प्रेरणेने आपण इथे आलो, त्या गोष्टीतल्या प्राप्तीच्या दृष्टीने याच दरबारात आपण हजर असणे जरूर होते, ते हुकले म्हणून त्यांना वाईट वाटले असेल. बादशाहकडून दख्खनची सुभेदारी, दख्खनमधील बादशाह जीवनाची मुक्तारी व सिद्धीच्या जंजिराची किल्लेदारी प्राप्त करून घेणे हाच मुख्य हेतू आग्र्यास येण्यात महाराजांचा होता. या दृष्टीने या दरबारात वरील हेतूच्या यशाच्या दृष्टीने अनुकूलता निर्माण होईल अशी अपेक्षा महाराजांची असणे स्वाभाविक होते. हा दरबार साधण्यासाठीच तर ते न चुकता एक दिवस आधी येऊन दाखल झाले. त्यांना काही बादशाने हिरमोती, भरजरी, मखमलेच्या झुली व शिरपेच तुऱ्यांची बाशिंगी पाहायची हौस नव्हती. अशा गोष्टींतील आनंद गुलामाच्या नात्याने लुटायला ते काही भिकार बघे नव्हते. अशी संपत्ती बघत बसण्यापेक्षा लुटण्याची त्यांना अधिक हौस होती. त्यामुळे त्या प्रचंड वैभवाने आपल्या नजरेला दर्शन घडले नाही याचे दुःख मांडण्यात ते लाचार रसिक नव्हते. त्यांना त्याबद्दल इतकिंचितही वाईट वाटणे अशक्य होते. वाईट वाटले असेल औरंगजेबाला, कारण शिवाजीलाही इतरांप्रमाणे दिपून चित करण्याकरिता त्याने एवढा खटाटोप केला आणि मुख्य पाहुणा तर आलाच नाही. दिवाणी आम मध्ये दरबार संपला. औरंगजेब दिवाणी खास मध्ये येऊन बसला. आम नंतर खास मध्ये दरबार भरत असे. औरंगजेबाचा दिवाणी खास मध्ये दरबार सुरू झाला. अपेक्षा अशी होती की शिवाजीराजे या दरबारातील नक्कीच हजर होते. क्षणाक्षणाने वेळ धावत होता, पण उत्सुकताने निराशा यांची केवळ पाठ शिवणे चालू होती. मात्र औरंगजेबाने आपली उत्सुकता शब्दात व कृतीत किंचितही व्यक्त केली नाही आणि अखेर दिवाणी खास मधील हाही दरबार संपला. शिवाजीराजे याही दरबारात वेळेवर पोहोचू शकलेच नाही. खास नंतर औरंगजेब घुशलखान्यात जाऊन स्थानापन्न झाला. पहिले दोन्ही दरबार संपलेले पाहून रामसिंह मुखलिस खान शिवाजी महाराजांना आणि शंभूराजांना घेऊन घुशलखान्याकडे निघाले. शिवाजीराजे येत असल्याची वर्दी आता मात्र औरंगजेबास येऊन पोहोचली. त्याने शिवाजीराजांना दरबारात घेऊन येण्यासाठी बक्षी असद खान यास फरमावले. त्याप्रमाणे बक्षी निघाला. पहिले मोठे दरबार संपले होते तरी शाही वैभवाची प्रतीके सर्व झगमगत होती. खरोखर मोगल बादशाचे वैभव, परिवार आणि सामर्थ्य अतिशय प्रचंड होते. महाराजांची गोष्ट एक वेळ सोडा, परंतु इतर कोणाची छाती तो दिमाग पाहून दडपूनच गेली असते. पूर्वी तशी अनेकांची स्थिती झाली होती. बक्षी असद खान महाराजांपाशी आला व त्याने त्यांना दरबारात चालण्याची विनंती केली. लगेच त्याच्याबरोबर महाराज शंभूराजे, रामसिंह मुखलिस खान निघाले. दिवाणी खास पासून जरा बाजूला पांढऱ्या सफेद तुकतुकीत दगडाचा घुशलखाना दूर होता. घुशलखान्यातील दरबारात औरंगजेब बसला होता. बाकीची सर्व दरबारी मंडळी आपापल्या जागी उभी होती. औरंगजेबाच्या व्यक्तिमत्व काही न्यारेच होते. गोरी अंगकांती, चित्तासारखे करडे तीक्ष्ण डोळे, भव्य कपाळ, सरळ नाक, रुबाबदार दाढी, बळकटो बांधे सुद्धा देहयष्टी, रुंद छाती आणि कधीही कोणाला थांग लागणार नाही असे चेहरा, गंभीर भाव. त्याने डोक्याला रत्नखचित शिरपे, जेगा व सरपट्टी असलेला मुघली किमाश घातला होता. अंगावरचा अंगरखे अत्यंत मौल्यवान होता. अनेक भारी भारी हिरा मोत्यांचे अलंकार त्याने अंगाखांद्यावर घातले होते. त्याच्या शेजारी अत्यंत आत्मीने वजीर जाफर खान उभा होता. समोर अनेक मोठे मोठे सरदार नम्रतेने आपापल्या जागी उभे होते. सर्वजण उभेच होते. दरबारात बादशाहशिवाय अन्य दरबारी मंडळी उभेच राहिले पाहिजे असा सक्त रिवाज होता. वैभव वसंडून वाहत होते. दरबारातील सरदारांच्या पोशाखांची, अलंकाराची किंमत व शोभा अवर्णनीय होती. औरंगजेब, शहाजादे, वजीर, नवाब, अमीर, सरदार व मनसबदार हे शिवाजीराजांच्या आगमनाचीच आता अतिउत्सुकतेने पण चेहऱ्यावर तसे न दाखविता वाट पाहत असलेले खास. मानवी प्रकृतीच तशी आहे ना. परंतु यावेळच्या औरंगजेबाच्या दरबाराचे भावदर्शन कोणीच लिहून ठेवलेले नाही, पण साधा तर्क चुकीचा न ठरव. दरबारात महाराज प्रवेशले. दोन शुभाशुभ ग्रहांची युती. औरंगजेबाने त्यांना पाहिले. प्रथम पाहिले हाच तो शिवाजी. दख्खनच्या दरवाजावर दिल्लीच्या फौजेला आपल्या छातीच्या ढालीने अडवून आणि अकलेने उधळून लावणारा हाच तो पहाडी उंदीर, मुघल सल्तनतीचा दुश्मन शिवाजी भोसला. पण औरंगजेबाच्या चेहऱ्यावर मात्र किंचित दखल उमटत नव्हती. निर्विकार, केवळ राजकारणासाठी स्वतःच्या प्रकृतीला किंचितही न वाढणारी गोष्ट आज महाराज पार पाडित होते. अत्यंत कडूघास, केवळ पुढच्या उद्दिष्टावर दृष्टी ठेवूनच ते तो गिळीत होते. महाराजांना यमुनेच्या काठावर एका जुलमी सुलतानापुढे मान लवविण्यासाठी यावे लागले होते. हे सिंहासन वास्तविक इंद्रप्रस्थाचे, हस्तिनापुराचे. यावर बसून धर्मराज अजातशत्रू युधिष्ठिराने राज्य केले.
पृथ्वीराज चव्हाणांनी राज्य केले. या सिंहासनावर हक्क सांगत होते महाराणा संघ आणि महाराणा प्रताप. तेथे आज बसला होता मुघल सुलतान मुईउद्दीन मोहम्मद औरंगजेब आणि त्याच्या पुढे नम्रतापूर्वक महाराज संभाजीराजे चालत चालत जवळ गेले. आणलेला नजराणा व निसार महाराजांनी बादशाहपुढे ठेवला. दरबार अगदी स्तब्ध होता. इतिहासातील एक नवलिका साक्षात समोर घडत होते. महाराजांनी तख्तापुढे 1000 मोहरा व 2000 रुपये नजराणा म्हणून व 5000 रुपये निसार म्हणून ठेवले. 3 वेळा त्यांनी औरंगजेबाला मुजरा केला. महाराजांनी बादशाला मुजरा केला. एवढे विलक्षण आश्चर्य. सह्याद्रीचे शिखर त्रिवार वाकले. आजपर्यंत स्वप्नातही सुलतानाला सलाम न टोकणारा जिजाऊ साहेबांचा शिवबा आपल्या वड्यापुढे लढला. होय, राजकारणाकरिता अढळ देहाच्या प्राप्तीसाठीच केवळ हे नाटक त्यांना करावे लागले. जन्मभर असेच मुजरे करण्याचा संकल्प सोडून ते आलेले नव्हते. कुठल्याही व्यक्तिगत स्वार्थासाठीच ते कडवट कृत्य करीत नव्हते. महान कार्य हाती घेतल्यावर क्वचित अशा प्रसंगांना तोंड द्यावेच लागते. विश्वातील एकमेव पुरुष म्हणून विख्यात असलेल्या अर्जुनालाही अज्ञातवासाच्या अवघड दिव्य पार पाडण्याकरता 1 वर्षभर बृहन्नडा बनावे लागलेच ना. पण अर्जुनाचे लक्ष कोठे होते? पायातल्या पैंजणावर, हातातल्या कंकणावर छे छे छे. त्याचे लक्ष होते लपवून झाकून ठेवलेल्या शमीच्या वृक्षावरील गांडीव धनुष्यावर. महाराजांचे लक्ष होते सार्वभौम छात्र सिंहासनावर. महाराजांनी मुजरा केला 3दा, पण त्यातला पहिला मुजरा होता शंभू शंकराला, दुसरा मुजरा होता तीर्थरूप शहाजी महाराजांना आणि तिसरा मुजरा होता साक्षात आईसाहेबांना. यानंतर संभाजीराजांच्या नावाने औरंगजेबापुढे त्यांनी 500 मोहरा व 2000 रुपये नजराणा म्हणून आणि 5000 रुपये निसार म्हणून ठेवले. महाराजांची व संभाजीराजांची बादशहाला ओळख करून दिली, परंतु औरंगजेबाने त्याच्या स्वागतार्थ किंवा साधा शिष्टाचार म्हणून एक शब्द सुद्धा उच्चारला नाही. चेहऱ्यावर आनंदाच्या, समाधानाच्या, अगत्याच्या औपचारिक असे कोणतेही लक्षण उमटविले नाही. महाराजांना हे बादशाही वर्तन चमत्कारिकच वाटले. हे असे का? हे असे का? तेवढ्यात बादशाने ठरवल्याप्रमाणे त्याच्या हुकमाप्रमाणे महाराजांना व शंभूराजांना 5000 मनसबदाराच्या रांगेत नेण्यात आले. ही रांग बादशापासून बरीच दूर होती. लगेच दरबारचे पुढचे कामकाज सुरूही झाले. म्हणजे औरंगजेब जणू शिवाजीला विसरलाय. ही उपेक्षा, ही तुच्छता तो अगदी जाणून बुजून दाखवित होता. 2 सामान्य सरदार स्वागताला पाठविण्यापासून त्याने महाराजांच्या अपमानाची योजना केली. महाराजांना 5000 सरदारांच्या रांगेत उभे करण्यात आले. महाराजांच्या मस्तकात आग उसळू लागली. समोर पाहू लागले. त्यांच्या समोरच त्यांच्याकडे पाठ करून काही सरदार उभे होते. महाराजांच्या पुढे सरदारांची एवढी दाटी होती की तो बादशाह तेथून महाराजांना दिसतही नव्हता. एवढ्या दरबारच्या पान सुपारीचे तबक फिरू लागले. महाराजांना पान सुपारी मात्र मिळाली. बेचैन झालेले महाराज समोर पाहतात तो दरबारच्या मानाची खिलत वाटण्याचा समारंभ सुरू झाला होता. ही मानाची खिलत शहाजाद्यास देण्यात आली, वजीर जाफर खानास देण्यात आली आणि महाराजांच्या पुढे पाठमोरा उभे असलेल्या एका सरदारासही देण्यात आली. या सरदाराचे नाव होते महाराजा जसवंतसिंह राठोड. महाराजांना याही मानातून औरंगजेबाने वगळले. आपल्याला जेथे उभे करण्यात आले ती जागा साध्या 5000 मनसबदाराचे हेही महाराजांच्या लक्षात आले आणि महाराज भयंकर संतापले. संतापाने त्यांच्या डोळ्यात पाणी तरारले. मस्तकात ज्वालामुखी भडकला. सह्याद्रीचा कडा कडारून एकदम कोसळावा तसे रामसिंहाकडे नजर फेकून ते मोठ्याने गरजले, रामसिंग, हमसे भी आगे ये कौन खडा है? अरे बाप रे, केवढीही गर्जना. दरबार दचकलाच. प्रत्यक्ष बादशाहच्या देखत केवढीही दरडावणी. वास्तविक दरबारात बादशाहच्या उच्च प्रदेशाचे केवढे कडक सोहळे पाळले जाईल की कुणी हसायचे नाही, कुणी बोलायचे नाही, वर मान करून बादशाहकडे बघायचे नाही, नम्रतेने बघायचे. बादशाहच्या इब्रतीला बाधा लागेल असे किंचितही बघायचे नाही, अशी शेकडो वर्षांची रूढी असताना हा काय भयंकर प्रकार. बादशाहची आदब बिघडली ना, पण महाराजांना काय त्याची पर्वा आता. त्यांचीच आदब बादशाहने बिघडली होती. तेथे अनेक राजपूत सिंह माना खाली घालून रुबाबात उभे होते. त्यांनाही असली सिंहगर्जना कधीच आजवर ऐकून ठाऊकच नव्हती. विलक्षणच. महाराज चिडून संतापून दरडावून विचारत होते, हमसे भी आगे यह कौन खडा है? महाराजांना अहंकाराच्या गंडमाळा नव्हत्या. स्वाभिमानाचे रुद्राक्ष होते. ते भयंकर रुद्राक्ष आज भडकले होते. रामसिंह आपल्या 2.5 रांगेत उभा होता. तो तर घाबरून धावत आला. महाराजांना शांत करण्याचा प्रयत्न तो करू लागला. आप है महाराजा जसवंतसिंह. जसवंतसिंह कोंढाण्याच्या कड्याखाली गडावरच्या मराठ्यांकडून मार खात खात पळून गेलेला हा जसवंतसिंह
आणि महाराजांकडे पाठ करून महाराजांच्या पुढे उभा. महाराजांनी याच्या खालच्या रांगेत उभे राहावे. काय गोष्ट ही. महाराज चिडून गरजले, क्या जसवंत सिंह, जैसे दरबार के नीचे हमारा दर्जा. इसका मतलब मेरे बहादुर सिपाहियों ने कई दफा जसवंत सिंह की पीठ देखी है. आता काय करावे रामसिंहाला समजेना. तो महाराजांना शांत करण्याच्या विनवणी करीत होता. महाराजा बिचाऱ्याची मोठी केविलवाणी स्थिती झाली होती. महाराज शांत होण्याऐवजी जास्तच कडाडून गरजले. क्या चला है ये. आज मेरा 9 वर्ष का लड़का भी 5,000 का मनसबदार है. मेरा नौकर नेताजी पालकर भी वही दर्जे पर है और मैं इतना बड़ा काम करके इतना दूर दरबार तक आया हूँ. क्या इतने नीचे दर्जे का मनसबदार बनने के लिए. महाराजांचा संताप होऊन दरबारात विलक्षण चळवळ उडाली. जसवंत सिंहास अतिशय राग आला. शिवाजी राजांच्या या निधड्या धारिष्ठाचे सर्वांना आश्चर्य वाटले. काय हा बेडरपणा. इथे बादशाहच्या डोळ्याला डोळा देण्याची बड्या बड्या लोकांना हिंमत होत नाही. मांजरासारखे दबत दबत वागतात आणि मराठा तर भर दरबारात बादशाहची पर्वा न करता आपल्या अपमानाबद्दल ताडकन संतापतो. हा वाघाच्याच जातीचा हिंमत बुलंद. अनेक सरदारांना महाराजांचा उद्धटपणा पाहून रागही आला. रामसिंहाची मात्र तारांबळ घाबरगुंडी उडाली. एका बाजूला महाराजांची आणि दुसऱ्या बाजूला औरंगजेबाची मर्जी त्याला सांभाळायची होती. महाराजांच्या संतापाचे ध्वनी औरंगजेबापर्यंत पोहोचले आणि त्यांनी रामसिंहास बोलावून म्हटले, रामसिंह, शिवाजी को पूछो त्योरियों क्यों चढ़ गई है. म्हणजे औरंगजेबाने मुद्दामच असा आविर्भाव दाखवला आणि काही बिघडण्यासारखे घडले नसताना शिवाजी का बिघडणार. रामसिंह पुन्हा महाराजांपाशी आला. तेव्हा महाराज पुन्हा मोठ्याने रामसिंहास म्हणाले, तुम्हें मालूम है, तुम्हारे पिताजी को भी मालूम है और तुम्हारा बादशाह भी अच्छी तरह से जानता है कि मैं कौन हूँ. और तो अभी जानबूझकर मुझे इतनी दूर नीचे दर्जे को क्यों खड़ा किया है. मैं तुम्हारी मनसब से नफरत करता हूँ. मुझे खड़ा ही क्यों किया. मुझे खड़ाई करना था तो पहले मेरा दर्जा सोच लेना चाहिए था. एवढे बोलून महाराज वैतागाने आपल्या जागेवरून एकदम बादशाहकडे पाठ करून वळून आणि तेथून झपाझप पावलं टाकीत जराशा अंतरावर बाजूला गेले. रामसिंहाने त्याला विनवण्याकरिता त्यांचा हात धरला, परंतु महाराजांनी रामसिंहाचा हात झिडकारला आणि महाराज तसेच बाजूला जाऊन तेथेच खाली बसले. रामसिंह त्याच्या मागोमाग बराबर आला. महाराजांची समजूत घालण्याचा प्रयत्न करू लागला, परंतु त्याचे काही ऐकण्याच्या मनस्थितीत महाराज नव्हते. ते मोठ्याने त्या उद्विगाने रामसिंहास म्हणाले, आज मेरे मौत का दिन आया है. अगर तुम मुझे मार डालो नहीं तो मैं खुदकुशी कर लेता हूँ. चाहे तो मेरा सर उड़ा लो, लेकिन अब मैं बादशाह के सामने नहीं आऊंगा. महाराजांचा मूळ सिंह स्वभाव उफाळून आला. रामसिंह अर्जाव करीतच होता, पण महाराज काही त्याचे म्हणणे मानिना. त्यांनी साफ सांगितले की माझा प्राण घेतला तरी आता बादशाह पुढे मी येणार नाही. बिचारा रामसिंह पुन्हा घाईघाईने बादशाह पुढे आला आणि शिवाजीराजे नाराज झाले ते त्याने सांगितले. बादशाहवर भर दरबारात नाराज हा शब्द फारच गुळगुळीत आहे. संतप्त हा शब्द खरा. भर दरबारात संतप्त होणारा स्वाभिमानी पुरुष पहिलाच. औरंगजेबाने लगेच मुल्ताफ खान, वकील खान आणि मुखलिस खान या तिघा सरदारांना सांगितले की शिवाजीपाशी जा, त्याला खिलत द्या, त्याची समजूत घालून त्याला तख्तापुढे घेऊन या. त्या तिघा सरदारांनी महाराजांपाशी जाऊन त्यांना खिलत धारण करण्याची विनंती केली, पण कोकणच्या समुद्रासारखे खवळलेले महाराज ताडकन म्हणाले, इस हिलत को मैं नहीं पण अपनाऊंगा. बादशाह ने जानबूझकर मुझे जसवंत सिंह से नीचा दर्जा दिया है. मैं इसका किस्मत आदमी हूँ. मैं इस किस्म का आदमी हूँ, तो भी मुझे इस नीच किस्म का दर्जा दिया. बादशाह की मनसब में छोड़ देता हूँ. मैं बादशाह का बंदा कभी नहीं बनूंगा. चाहे मुझे मार डालो या कैद करो, लेकिन खिलत मैं नहीं बनूंगा. ही अशी भयंकर वीज कडाडल्यावर ते तिघे सरदार परत बादशाहकडे गेले व सर्व जळजळीत प्रकार त्यांनी बादशाह सांगितला. ही हकीकत ऐकून बादशाहला वास्तविक अतिशय संताप झाला, परंतु त्याने अत्यंत संयमाने तो आवरला आणि तो रामसिंहास म्हणाला की शिवाजीला तू तुझ्या स्वतःच्या घरी घेऊन जा व अजून त्याला समजावून सांग. एकूण औरंगजेबाने महाराजांचे हृदयपर्यंत घडविण्याचा बराच प्रयत्न केला. औरंगजेबाच्या हुकमाप्रमाणे रामसिंग निघाला. त्याने महाराजांना आपल्या घरी चालण्याची विनंती केली. तेही त्वरित निघाले. शंभू राजांसह घेऊन रामसिंह दरबारातून बाहेर पडला. बस हीच महाराजांची औरंगजेबाची पहिली आणि शेवटची मुलाखत. महाराजांसारखा कमाल कर्तृत्वाचा पुरुष आपल्या पुढे आला असता औरंगजेबाने त्याला अशा तुच्छ व अपमानप्रद रीतीने वागवले. जर औरंगजेबाच्या जागी अकबर बादशाह असता किंवा दारा शिकू असता तर त्यांनी या महान पुरुषाचे हृदय जिंकण्याचा, निदान संतुष्ट राखण्याचा, निदान माणुसकीच्या व्यवहाराने वागून त्याचा योग्य तो पाहुणचार ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न केला असता. महाराणा प्रतापाच्या बाबतीत अकबराने कधीही मनाचा हलकेपणा दाखवला नाही.
प्रताप जरी त्याला कधीही शरण गेला नाही, उलट प्रखरतेने तो अखेरपर्यंत त्याच्याशी लढतच राहिला, तरी अकबराने राणा प्रतापबद्दल कधीही अप्रतिष्ठेचा शब्दही उच्चारला नाही. उलट प्रतापाबद्दल त्याच्या मनात आदर आणि कौतुकच होते. याच्या उलट शिवाजी म्हणजे कुत्ते की अवला असे औरंगजेब म्हणत असे. औरंगजेब अत्यंत कर्तबगार जबरदस्त पुरुष होता. त्याच्या अंगी अनेक सद्गुणी होते, खरोखर पराकोटीचे होते. परंतु हा महान थोर बादशाह आपल्या अंगी भयंकर दुर्गुणामुळे वाया गेला होता. त्या दुर्गुणातच त्याच्या अपयशाचे सर्व सार लपलेले आहे. मनाचा अंधारपणा, सर्वांबद्दल संशयकर वृत्ती, स्वतःच्या निष्ठावंत सेवकांचाही नाश करून टाकणारा विश्वासघाती, कपटी, कृतज्ञ स्वभाव, धर्मप्रेमाच्या निश्चित कल्पना त्याने अंगी विणून घेतल्यामुळे स्वतःच्या व आपल्या मोगल साम्राज्याच्या नाशास आपण पाया घालीत आहोत. ही गोष्ट या तीक्ष्ण बुद्धीच्या मनुष्याच्या ध्यानातच आली नाही. मानवी बुद्धीला थक्क करून सोडतील असे भयंकर कपटी कृत्य रचण्यात व ती पार पाडण्यात तो आपली अलौकिक बुद्धी खर्च करीत असे. परंतु स्वतःचा, मोगल सत्तेचा किंवा स्वजनांचा उत्कर्ष साधू शकणारा कल्याणकारी मुत्सदीपणा त्याला कधीच साधता आला नाही. त्याच्या रक्तातच नव्हते ते. त्यामुळे औरंगजेबावर कडवट शब्दात टीका करण्याची व कडवट कठोर विशेषणे त्याला देण्याची जरुरीच राहत नाही. औरंगजेब या 5 अक्षरातच सर्व कडू विशेषणांचा अर्क उतरलेला असतो. मुत्सद्देगिरी दाखवण्याची उत्तम संधी औरंगजेबाने गमावली होती. इथे आपण थांबूया. आज आपण परत एकदा वाचन करणार आहोत. पुढचा जो भाग आहे याच्यानंतर औरंगजेबाने राजांना कैदेत टाकलेलं आहे, आग्र्याच्या कैदेत. आणि मग कैदेत असतानाची जी स्थिती, त्यांच्या मनाची स्थिती, त्यातून सुटायचं कसं याचा तो विचार करत होते. आणि त्यातून ते सुटले कसे हा भाग पुढच्या भागात आता येणार आहे. शिवाजी महाराज राज्यात या कचाट्यातून सुटतायत. औरंगजेबाच्या कडेकोट बंदोबस्तातनं सर्वोच्च तोफा रोखून ठेवलेल्या आहेत. आणि अशा कडोकोट बंदोबस्तातून, तुरुंगातून शिवाजीराजे सुटतायत आणि महाराष्ट्रात येत आहेत. आणि आज दिवस आहे श्रीकृष्णाच्या जन्माचा. त्याचाही जन्म तुरुंगातच झालेला आहे. तुरुंगातून तोही आज रात्री बाहेर पडलेला आहे. पाऊस आहे, यमुनेला पूर आलेला आहे, त्याच्यातून तो बाहेर पडतोय. आणि याचाच आदर्श घेऊन, कृष्णाचा आदर्श घेऊन शिवाजी महाराजांनी आपल्या पूर्ण आयुष्यात बाळगलेला आहे. तोच आदर्श घेऊन महाराज आज कसे बाहेर पडतात तिथून ते आपण बघणार आहोत. थोडा वेळ विश्रांती घेणार आहोत. पण 10 वाजता परत बसून पुढचा भाग पण वाचणार आहोत. सर्वांनी परत एकदा सामील आहोत. त्याच्यानंतर मग 11 वाजता परत 11 आपला थांबणार.